मातीचे संवर्धन करणे हे फार गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीने संवर्धन करायला पाहिजे? उच्चांकी उत्पादनाचा हव्यास टाळला पाहिजे. जमिनीचा पोत पाहून उत्पादन घेतलं पाहिजे. माती जर तुमची चांगली असेल तर एवढ्या फवारण्याची गरज पडणार नाही, एवढ्या रासायनिक खताची गरज पडणार नाही. तुम्ही रासायनिक खताच्या विरोधात आहात का? नाही, बिलकुल नाही. तंत्रज्ञानाच्या विरोधात आहात का? बिलकुल नाही. तरी पण चांगली शेती होऊ शकते हो. हे सगळं वापरून पण दोघांचा समन्वय साधता आला पाहिजे. अति कोणतंच नको, कारण की माती असा विषय, माती या यूज अँड थ्रो नाही आहे. जास्त उत्पादनाच्या नादात काही जमिनी खराब होत चाललेत का आता? हो, हरितक्रांतीनंतर उत्पादन वाढलं, त्या प्रमाणात तुम्ही तिला परतफेड नाही केली. तो दोष तंत्रज्ञानाचा नाही आहे, तुमच्या हव्यासाचा दोष आहे तो. मग मला सांगा, हरित क्रांती योग्य आहे का अयोग्य झाली? हरितक्रांती योग्यच होती ना, कारण की आपल्याकडे पहिले भाकरच मिळत नव्हती. त्या परिस्थितीत काही चुकीचं नव्हतं, पण त्याच्यानंतर त्याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे होतं. ते मूल्यांकन त्या प्रमाणात झालं नाही. जवळपास 96 मध्ये पहिल्यांदाच गावाचं कान शेतात गाडलं होतं. अक्षरशः 1.5 शहाणा शेतकरी झाला होतो गावातला. खूप शहाणा आहे, याला काय समजते का, म्हणजे हास्याचा मी विषय झालो होतो. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना खूप हे करावं लागतं. मग जमिनीत गाडणं म्हणजे तेव्हा सगळ्यांना वेगळंच वाटलं. मग मी रोटाटर पहिल्यांदा कापूस गाडणं सुरू केलं जमिनीमध्ये, कारण जिथं जिथं माझा गहू राहायचा तिथं चांगलं पीक यायचं. हे माझं 19 वर्ष होतं की मी ज्या वर्षी कापूस जमिनीमध्ये गाडला. आनंदाची गोष्ट आहे, मी 12 वर्षापासून शेणखत टाकणं बंद केलं. शेणखत टाकलं नाही तुम्ही? 12 वर्ष झालं शेणखत टाकायची गरजच पडली नाही मला, कारण हे तुम्ही गाडायला लागला. कचरा जर असला ना तुमच्या शेतात तर पाणी धरून ठेवते, कचऱ्यानं वाहून जात नाही जास्त माती, जमिनीची धूप पण होत नाही. गांडुळाची संख्या खूप वाढली माझ्या शेतात. त्या दिवशी माझ्या गावाचं तापमान होतं 45.8. बापरे, एवढं गरम. त्या दिवशी माझ्या शेतात गांडूळ होते. रासायनिक खतात सुद्धा एवढे गांडूळ होऊ शकतात, कशामुळे झालं ते मी जीवनचक्र कायम ठेवलं. मी जर भविष्यात जरी मला काही संकट आलं तर मला एक आत्मविश्वास आहे, मला एक पाठबळ आहे, माझी माती मला जगवणार आहे. मला प्रचंड प्रेम आहे माझ्या मातीवर, म्हणून मला आजही शेतीत सोडावी वाटत नाही. मग तुम्ही असं शेतीत काय केलं सुरुवातीपासून जे की तुम्हाला सगळीकडे ओळखलं जातं? नमस्कार, मातीवर्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मातीवर्सच्या एपिसोडमध्ये माती संदर्भात आपण बोलणार आहे. मातीला कसं वाचवलं पाहिजे, माती किती महत्वाची आहे आणि मातीला जर तुम्ही जपलं तर त्याचा काय काय फायदा होऊ शकतो हे आज आपण समजून घेणार आहे. आज आपल्यासोबत असे गेस्ट आहेत जे 30-35 वर्ष झालं मातीवरती काम करत आहेत. कापूस, सोयाबीन, तूर अशा वेगवेगळ्या पिकांवरती काम करत आहेत आणि एकाच जमिनीमध्ये वारंवार एकच पीक घेऊन चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत आणि मातीचा जो सेंद्रिय कर्व आहे, ऑर्गॅनिक रेशो आहे, तो वाढवत जात आहेत. आणि त्यांनी ते कसं शक्य केलं आणि हे कसं होत आलं हे सगळं समजून घेणार आहे. आपल्यासोबत विदर्भातून सरळ अकोलाहून गणेश शामराव नानोटे सर आहेत, ज्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटलेले आहेत. गेले काही वर्ष झाले ते ॲग्रोवन मध्ये लेखही स्वतःचा लिहित आहेत की कशा पद्धतीने कापसाची शेती करायला हवी, खर्च कसा वाचवायला हवं, उत्पन्न जास्त कसं काढता येईल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहे. मित्रांनो, तर हा एपिसोड पूर्ण बघा, थोडा देखील स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. चला सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की जास्त उत्पादनाच्या नादात काही जमिनी खराब होत चाललेत का आता? हो, कसं आहे, आपल्याकडे बघा, हरित क्रांतीच्या नंतर आपले रासायनिक खतं आले, नवीन बियाणं आलं. ते काही वाईट नव्हतं. रासायनिक खतं एका मर्यादेपर्यंत ठीक असतात. बियाणं, नवीन हायब्रिड बियाणं आले, ते पण उत्पादना वाढीची चांगल्या गोष्टीच होत्या. तर बघा, त्याच्या आधी तुम्हाला हरित क्रांतीच्या आधी परिस्थिती सांगतो. आपल्याकडे पारंपरिक बियाणं होतं, खूप जनावरे होती, रासायनिक आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता, पाऊसमान चांगलं होतं, निसर्ग तेव्हा खूप चांगला राहायचा. पण जमिनी चांगल्या असून सुद्धा कशामुळे फक्त उत्पादन होत नव्हतं. आपल्याकडे म्हणजे भुकेचा भाकरीचा प्रश्न उभा राहिला होता. आपण तेव्हा मिलोसारखं अन्नधान्य आपण आयात केलं गेलं होतं आपल्याकडे. पण प्रगत तंत्रज्ञानाची आपल्या जेव्हा जोड मिळाली तेव्हापासून आपल्याकडे आपण एकदम उत्पादन घ्यायला लागलो. म्हणजे जे काही तंत्रज्ञान आलं याचा फायदा तर झालाच आपल्याला, पण आपण कधी कधी त्याचा जास्त हव्यास करायला लागलो, उच्चांकी उत्पन्नाच्या मागे लागलो. मग त्यामुळे जमिनीचा थोडा प्रमाणात ऱ्हास झाला. आणि तो आता कसं असतं, जमिनीत साठवलेलं ते अन्नद्रव्य असतील, त्यातले बरेच काही त्यातले अन्नद्रव्य म्हणजे घटक असतील, त्यात जे सशक्तता होती मातीत, ते हजारो वर्षापासून निसर्गातून जमा झालेली, सूर्यप्रकाशापासून जमा झालेली माती होती ती. म्हणून आपण काय केलं, हरितक्रांतीनंतर उच्चांकी उत्पादनाच्या मागे लागून त्याचा आपण बराच त्यातून काढून गेलं. त्या प्रमाणात आपण त्याला जे काही गरज होती सेंद्रिय पदार्थाची परत करायला पाहिजे होती. जनावरं कमी झाल्यामुळे शेणखत परत
गेली नाही. बरोबर. हरित क्रांती ते शेणखत सुद्धा उपलब्ध होतं, पण एवढं असूनही सुद्धा ते बियाणं तंत्रज्ञान याच्या अभावामुळे आपल्याला भाकरीची वानवा होती. पण हरित क्रांतीनंतर जे काही आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आलं, मग नंतर जेव्हा आपल्याला शेणखताची गरज होती तेव्हा आपल्याकडे ते उपलब्ध नव्हतं. मग अशा प्रमाणे जमिनीचा आपण ऱ्हास करत आलो. आणि आज अशी परिस्थिती आहे की आता जमिनीवर बोलायला लागला. आता शासन सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल परवा सांगितलं की आपल्याला नैसर्गिक शेतीचे काळ धरावे लागणार आहे. आता हे कशामुळे झालं तर अति उत्पन्नाचा हव्यास आपल्याला त्याच्यात नळला गेला थोडा. मग मला सांगा, हरित क्रांती योग्य आहे का अयोग्य झालं, म्हणजे जे झालं ते? नाही, हरित क्रांती योग्यच होती ना, कारण की आपल्याकडे पहिले भाकरच मिळत नव्हती. तर त्या परिस्थितीत काही चुकीचं नव्हतं. पण आपण एका मर्यादा, आपण जे काही आपले धोरणं काही असतील तेव्हाची गरज होती. पण त्याच्यानंतर त्याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे होतं. ते मूल्यांकन त्या प्रमाणात झालं नाही. म्हणजे आपण उत्पादन करत गेलो, उच्चांकी उत्पादन आपल्याकडे होत गेलं. आपण निर्यात करायला सुद्धा लागलो. जो आयात करणारा देश होता अन्नधान्य, त्याच्यात आपण कितीतरी प्रमाणात आता जगाला अन्नधान्य पुरवतो आहे. हे कशामुळे झालं? हे आपले सर्व मेहरबानी हरित क्रांतीमुळे झाली. हरित क्रांती जर नसती कदाचित तर आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, म्हणजे हरित क्रांतीच्या आधी भारताची लोकसंख्या किती होती, आज त्याच्या तिपटीने लोकसंख्या झाली. बरोबर. तर तरी सुद्धा आपण एवढं अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण निर्यात करायला लागलो. आपल्याकडे भाकरीची आता गरज नाही. आपल्या जेवणाची भ्रांत कोण्याच मजुराला सुद्धा म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आपण अन्न पोहोचवलेलं आहे. आज 80 कोटी जनतेला आपण भारत सरकार जवळपास अन्नधान्य पुरवते. ही काही मोठी बाब आहे. ही कशामुळे झालं? तीच माती, तीच शेती, तेच शेतकरी, फक्त हे तंत्रज्ञान आणि हरित क्रांतीची मेहरबानी आपल्यावर म्हणता येईल. बरोबर आहे. रेशन घरोघरी पोचायला लागलं कमी पैशामध्ये. बरोबर आहे तुमचं. अजून एक गोष्ट मला सांगा की हरित क्रांती झाली, ठीक आहे, तुम्ही म्हणला उत्पन्न वाढू लागलं, पण खताचं प्रमाण पण वाढू लागलं. मग असं झालं का की हरित क्रांती झाल्यानंतर आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही की खताचा वापर किती करायचा आणि जमिनीची काळजी कशी घ्यायची? कसं असतं, जेव्हा सहज गोष्टी उपलब्ध होतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. रासायनिक खत सहज उपलब्ध होत गेलं तुमच्याकडे. त्याला आता जनावरांचं म्हणजे कोणी ठेवायला तयार नाही आहे. त्याचे शेण कोण काढणार? म्हणजे आता ग्रामीण भागात मोठी जनावर वागवणं फार मोठी एक आमच्या भागात तरी आहे, कदाचित विदर्भात इथं पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा व्यवसाय चालतो, यांच्याकडे शेणखत उपलब्ध असेल. पण आमच्या भागात तर जनावरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे 12 बैल राहायचे, बरोबर, खूप होते, आज त्याच्या एक जनावर सुद्धा नाही, त्याच्या कोट्यात जनावर नाही आहे. हे कदाचित दुर्दैव आहे आपल्या शेतकरी समाजाचं. आज प्रत्येकाच्या दारात ट्रॅक्टर यायला लागले, ट्रॅक्टरचा पोळा भरायला लागला. त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकते? ट्रॅक्टरचा पोळा म्हणजे कधी कधी आपली संस्कृती आपण कदाचित नाड तर तोडत नाही ना आपल्या परंपरेची, याची भीती वाटायला लागली. ते आता विशेष म्हणजे काय असते, जेव्हा हे तंत्रज्ञान आलं तेव्हा आपले कृषी विद्यापीठ आपल्याला सांगायचं की तुम्ही त्या प्रमाणात 4 गाळ्या शेणखत टाका, 5 गाळ्या शेणखत टाका. पण शेणखत उपलब्धच नाही तर टाकणार कुठून? म्हणून हे रासायनिक खत जास्त वापरलं गेलं. आणि सांगणार पण कोण नव्हतं प्रमाण किती. आता बघा, आता ह्या गोष्टी तर झाल्याच. मागच्या 50 वर्षात आता समाजात आमूलाग्र बदल झाला. नवीन संशोधन आले, प्रत्येकाच्या गरजा खूप वाढल्या, भौतिक. बरोबर. आणि विशेष म्हणजे त्याला पैसा लागतो. माझा शेतकरी पैसा आणणार कुठून? तो त्या शेतातूनच काढणार ना. बरोबर. आणि विशेष म्हणजे बाजारपेठ अनिश्चित झालेली आहे, याचा भावाचं काही खरं नाही. मग तो जास्तीत जास्त म्हणजे उत्पादन करायला मागा लागला आणि त्याला त्या प्रमाणात भाव मिळत नाहीये. मग पुन्हा त्यांना तो क्वालिटी लक्ष न देता क्वांटिटी वाढवायला लागला. कसं करून त्याला पैसा हवा असतो. तर शेतकऱ्याची काही चूक नाही याच्यात. खरी चूक आहे एकंदरीत जी पद्धत सुरू झाली त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतंय. बरोबर बरोबर. मग आता हे तरुण पिढी आता शेतीकडे बघते आहे, ह्यांनी आता काय म्हणजे शाश्वत शेती म्हणून बघावं का उत्पन्नाच्या नादात कसाही वापर चालू आहे गोष्टींचा त्याकडे बघावं? माझं असं मत आहे, प्रगत आणि पारंपरिक. जगातलं अति प्रगत तंत्रज्ञान आणि पारंपरिक याचा समन्वय, याचा सुवर्ण मध्य. आपली माती टिकली पाहिजे, आपला प्रपंच चालला पाहिजे आणि आपल्या भविष्यात शेती सुद्धा कायम राहिली पाहिजे. बरोबर. ही जर कल्पना तुमच्या डोक्यात असेल तर शेती टिकेल, शेतकरी समाज पण सुद्धा टिकेल. कारण की आज दुर्दैव असं आहे की शेतीकडे आज
आता जर तुम्हाला उदाहरण देतो जर कोणी एखाद्या मुलाला विचारलं की तू काय करतो बाबा, तर तो म्हणतो मी काही नाही करत, शेती करतो. म्हणजे जो काही करत नाही तो शेती करतो, असं एक दुर्दैव आहे. आणि विशेष म्हणजे आज शेतकरी मुलाला मुली सुद्धा देत नाही. हे समाजाचं एक बिघडलेलं वातावरण आहे. म्हणजे शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा एक समाजाने एक चुकीचा पायंडा पाडलेला आहे की म्हणजे कुटुंबाला हुशार मुलगा हा पुण्या मुंबईकडे जाणार काहीतरी नोकरी जॉब करणारा, आणि जो अडाणी ज्याला काही येत नाही तो शेतीकडे जाणार. पण आता ही परिस्थिती आपण बदलायला पाहिजे ना. अशी परिस्थिती दिसते सुद्धा. चांगले तरुण पोरं येत आहेत, आता चांगले सुशिक्षित पोरं आता काही या मागच्या 2-3 वर्षात पुन्हा शेतीकडे लक्ष द्यायला लागले. नवीन AI सारखं तंत्रज्ञान, ड्रोन सारखं तंत्रज्ञान आपल्याकडे सध्या येत आहे. आता कदाचित भविष्यात याची उलट प्रवाह चालू होईल आणि पुन्हा आपल्या शेती दिवस येतील असं वातावरण होऊ शकतं तयार. जर कदाचित याला थोडंसं शासनानं जोड दिली पाहिजे. आणि आता निसर्ग सर्वात त्याला म्हणजे त्रासदायक ठरतोय बदलता निसर्ग, जागतिक बदल, हवामानाचे बदल आपल्या शेतकरी समाजापुढे एक संकट उभं झालं शेतीपुढे. आता त्याला कसं सामोरं जाताना नवीन तंत्रज्ञानाची गरज पडणारच आहे तुम्हाला. आणि मग म्हणून माझं असं म्हणणं आहे, प्रगत तंत्रज्ञान आणि आपलं पारंपरिक, आपली शेती टिकली पाहिजे आणि आपला प्रपंच सुद्धा चालला पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे आता जे हे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे समाजाचा असेल किंवा स्वतः शेतकरी सुद्धा, म्हणजे हा दृष्टिकोन बदलायला काय एक्झॅक्टली करायला पाहिजे? म्हणजे कोणी काम करायला पाहिजे ह्याच्यावर? समाजानं करायला पाहिजे का शेतकऱ्यांना करायला पाहिजे, तेव्हा दृष्टिकोन हा बदलेल? नाही, याच्यात सर्वच घटकांनी काम केलं पाहिजे. एक नकारात्मकता जो नैराश्य जे शेतीमध्ये आलेला आहे, आत्महत्यासारख्या ज्या गोष्टी घटक शेवटचा म्हणजे पाऊल उचलल्या जाते आहे, याच्यात एक घटक काम नाही करत. श्रमाला दर्जा दिला पाहिजे. इथं श्रमाचं महत्व आपण कमी केलेलं आहे. एखाद्या IT इंजिनियरला कोट्यावधी रुपये पगार मिळतो. जो बिचारा शेतीत 24 तास काम करतो त्याला त्या मनानं मोबदला कमी मिळतो. त्याच्यामुळे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो एक सरकारी कर्मचारी असेल किंवा सर्व्हिस कोणता जो काही काम करत असेल किंवा उद्योगपती असेल, त्याला समाजात पाहताना एक त्याचा एक आदरान बघितला जाते. शेतकऱ्याकडे बघताना तुम्ही बाजारात फिरताना सुद्धा शेतकरी एखाद्या मॉलमध्ये गेला किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये ऑफिसमध्ये जरी गेला किंवा एखाद्या चांगल्या उच्च याच्या मॉलमध्ये जरी गेला, त्याच्याकडे पाहताना शेतकऱ्याकडे थोडासा त्या समोरच्या माणसाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. हा काय घेणार असं त्याच्या हावभाव असतात. ही परिस्थिती समाजानं बदलली पाहिजे. हा आपला पिढ्यानपिढ्याचा पूर्वजात आपला व्यवसाय आहे शेतीचा. आपण एवढे कष्टाने आपली उभी केलेली माऊली आहे, तिला आपण असं दुर्लक्ष कसं चालणार? हे शेवटी शाश्वत अन्नधान्य पुरवण्यासाठी तुम्हाला मातीच हे काम करणार आहे. तो जो घटक त्या शेतीवर काम करतो हाच खरा म्हणजे भविष्यासाठी म्हणजे सर्व लोकांसाठी गरज पडणार आहे. याच्यात कोणाचं दुमत असू नये असं मला वाटते. म्हणजे सगळ्या घटकांनी त्याच्यावर काम करायला पाहिजे, तेव्हा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बरोबर. आणि व्यवसाय म्हणून बघत नाहीत शेतीकडे. सगळ्यात दुर्दैव ते आहे की शेती म्हणजे एक शेवटचं ऑप्शन. याच्यानंतर काय दुसरं मला काम नाही, चला काय नाही मला जमत तर आता मी शेती करतो. बरोबर आहे. तुमचं हे मला पटलं की सगळ्या घटकांनी काम केल्यावर त्याच्यावर होणार आहे, फक्त शेतकरीच नाही करू शकत त्याच्यामध्ये. गेले 30-35 वर्ष झालं तुम्ही शाश्वत शेतीवरती काम करताय. खूप काळ गेला, तर तुमचा हा म्हणजे कसा प्रवास राहिला, कसं तुम्ही शाश्वत शेतीकडे वळाला, सगळं सांगा ना सुरुवातीपासून. बरोबर. मी थोडंसं अपघातानं शेतीमध्ये आलो. म्हणजे आमचे वडीलपार्जी आम्ही शेतकरी कुटुंबातलाच मी व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना माझं सर्वात मोठी आवड मला लष्करात जायचं होतं. सर्वात कॉलेज कुठे केलं? मी अकोल्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये होतो. माझं BCom माझं शिक्षण झालं. मी MComला ऍडमिशन सुद्धा घेतली होती. विशेष म्हणजे मला लष्करात जाण्याची प्रचंड आवड होती. मी त्यामध्ये NCC वगैरे केली होती. त्याच्यात माझी शारीरिक क्षमता सुद्धा मी तेवढी करून ठेवली होती. माझी निवड सुद्धा झाली होती. विशेष म्हणजे आनंदाची बाब त्याच्यात माझं सर्व झालं होतं. मला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात सुद्धा आलं होतं. अकस्मातपणे वडिलांना कर्करोग आहे म्हणून माहीत पडलं आणि तिथून माझ्या शेतीसाठी म्हणजे म्हणजे उलट बाजूने मी शेतीवर खेड्यात चालला गेलो. माझं सर्व स्वप्न लष्करात जाण्याचं भंगलं होतं. पण मला आनंद असा वाटतो आज की जय जवान जय किसान, देशासाठी नाही तर देशासाठी त्याच एका लालबहादूर शास्त्रीचं मी जय जवान जय किसान त्याच्यात मी यशस्वी झालो. आणि मला एक आनंद आहे की जरी मी लष्करात तेव्हा मला वाईट वाटायचं की आपण लष्करात नाही जाऊ शकलो, पण मी शेतीत काहीतरी कर्तृत्व केलं. 4 शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी एक आदर्श समोर ठेवला शेतीच्या बाबतीत, मातीच्या बाबतीत. हे मला याचा आनंद वाटतो. कॉलेज केलं, लष्करात नाही जाऊ शकला, त्यामुळे शेतीत आला डायरेक्ट. बरोबर. घरची तुमची किती शेती आहे? तुमचं मूळ गाव कोणतं?
माझं अकोला जिल्ह्यात बार्शीखेड तालुक्यात निंबारा हे गाव आहे. माझ्याकडे वडिलोपार्जित 45 एकर 50 एकर दरम्यान शेती आहे. 7 एकर शेती पुन्हा विकत घेतली आणि अशा माझ्याकडे आज 50-55 एकर एकूण क्षेत्रफळ आहे. पण आमची हे एकत्र कुटुंबात शेती आहे. आम्ही 3 भाऊ आहे. माझे 2 भाऊ बाहेर जॉब करतात आणि मी एकटाच शेती सांभाळतो. आम्ही पती पत्नी कपल. मला प्रचंड प्रेम आहे माझ्या मातीवर. म्हणून मला आजही शेतीत सोडावी वाटत नाही. आज जगभरामध्ये म्हणजे तुमचं नाव काढलं जातं. तुम्ही फिलिपिन्सला गेला होता थोड्या वेळापूर्वी, मला तुम्ही सांगितलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाता. मग तुम्ही असं शेतीत काय केलं सुरुवातीपासून जे की तुम्हाला सगळीकडे ओळखलं जातं? माझा स्वभाव जिज्ञासू प्रकारचा आहे. मी जेव्हा सुरुवातीला शेतीमध्ये आलो मग लोकांचे पाहून मी शेती करायला लागलो. लोक कशी करतात, लोक काय पेरतात. आमच्याकडे माझा उपजत गुण होता तो शेतीचा. आम्ही लहानपणापासून शेतीत राहायचोच, पण एवढं बारकाईने मी त्याच्यावर लक्ष ठेवून नव्हतो. पण जेव्हा मी पूर्णपणे अकस्मातपणे वडील वारल्यानंतर मला शेतीच पूर्ण एवढी मोठं क्षेत्र माझ्या ताब्यात आलं, तर मी लोकांचे पाहून शेती करायला लागलो. नंतर 1-2 वर्षानंतर मी आमच्या अकोल्याचं विद्यापीठ आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, तिथे चक्रा मारायला लागलो. तिथल्या शास्त्रज्ञांना भेटायला लागलो. त्यांनी खूप मला सहकार्य केलं. तिथल्या शेतीमधलं साहित्य आणून मी वाचायला लागलो. विशेष म्हणजे बाकी बरेच शेतकरी जे तज्ज्ञ शेतकरी त्यांच्या भेटी घ्यायला लागलो. जेवढं जिथं मिळेल तिथं वाचायला म्हणजे माहिती घेत राहिलो. कोणतेही पुस्तक म्हणजे दूरदर्शनच्या कार्यक्रम असतील किंवा आकाशवाणीचे शेतीवरचे कार्यक्रम असतील ते मी बघायला लागलो. पण मला एकंदरीत असं दिसत होतं की उत्पादनावर सारच बोलत होते. त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की माझी जी शेती आहे ना ही सर्वसाधारण प्रकारात मोडते. त्यात चुनखडीचं 10% प्रमाण माझ्या शेतीत आहे. काही भागात खूप उत्पादन यायचं, काही भागात खूप कमी यायचं. जिथं खूप चांगली काळी क्षार माती तिथं उत्पादनात जवळपास दुप्पटीचा फरक पिकाचा, दर्जाचा, क्वांटिटीचा म्हणजे फरक पडायचा. तिथं त्या भागात जमीन हलकी होती तिथं खर्च सुद्धा कमी करायचो मी, म्हणजे जास्त करून सुद्धा कमी उत्पादन यायचं. जिथं भारी शेती आहे माझी तिथं उत्पादन म्हणजे कमी पैशात सुद्धा जास्त उत्पादन मला यायचं. असा मी अभ्यास करत गेलो. याच्यात तुम्हाला माझे दोन भाग माझ्या शेतीविषयीतले सांगतो. तंत्रज्ञान 2002-03चं तंत्रज्ञान जीएम तंत्रज्ञान आम्हाला एक वरदान लाभलं. म्हणजे मी कापूस उत्पादनाच्या बाबतीत सांगतो, कापूस उत्पादक शेतकरी म्हणून. आणि त्याच्या आधीची परिस्थिती काय असायचं, कापसाचं परिस्थिती काय होती की एकदा कापूस पेरला आपण, जवळपास सुधारित आणि संकरित दोन्ही प्रकारची बियाणं आम्ही तेव्हा लावायचो आणि ते पीक आमचं 10 महिने शेतात उभं राहायचं. त्याला आम्ही जवळपास 8 ते 10 फवारण्या काढायचो त्याला. जवळपास फायदेत राईट ग्रुपचा जो आम्ही अक्षरशः सायपर सारखं ग्रुप औषध आम्ही कितीतरी पाण्यासारखं वापरायचो त्याच्यात. आता बघा, आता फक्त गुलाबी बोंडळीचा विषय निघतो आपल्या इथे कापसावर, पण खरी गुलाबी ठिपक्याची बोंडळी आणि हिरवी बोंडळी सर्वात जर घातक असेल कापसासाठी तर हिरवी बोंडळी म्हणजे अमेरिकन बोलवान म्हणतात त्याला, तर ती सर्वात घातक असायची. अक्षरशः 1-2 दिवसात शेत पूर्ण खाली होताना बघितलंय मी. त्याच्यात जे पाते येतात, फुलं येतात, ते खाली पडतात सर्व त्याच्यात. मी अक्षरशः नवीन शेतकरी असताना शेताचं अवलोकन करताना मी अक्षरशः रडलो आहे शेतात सुरुवातीला की बाबा हे काय आहे. तर पण एवढं असूनही काही चालत नव्हतं आमचं, कारण की तंत्रज्ञान नव्हतं आमच्याकडे. पण खरी क्रांती झाली आमच्या भागात. जो काही आज ग्रामीण भागात घरदारं दिसतात, जे प्रगती दिसते ते या तंत्रज्ञानामुळे दिसते. 2002 पासूनची परिस्थिती एकदम पारडली आमची. त्याच्या आधी काय असं म्हणजे 2002-03च्या आधी काय 10 महिने पीक शेतात उभं राहायचं, त्यात आम्हाला एकच पीक काढता यायचं. म्हणजे 2 पिकं घेता येत नव्हते आम्हाला. म्हणजे सलग कापूसाच्या ते जातीच अशा होत्या की त्यात आम्हाला ते जवळपास फेब्रुवारी-मार्च पर्यंत आम्हाला पीक ठेवावं लागत होतं. नंतर दुसरं पीक घेता येत नव्हतं. 2003 नंतर अशी परिस्थिती झाली, मी पहिल्याच वर्षी बीटीचं बियाणं लावलं शेतात माझ्या. तर एकदम जवळपास तिप्पटी चौपटी उत्पादन आमचं वाढलं. पहिल्या वर्षी तर मी मोजक्या क्षेत्रावर त्याचं क्षेत्रफळ माझं कमी होतं, पण भविष्यात मी त्याचं दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षेत्र मी बीटीमुळे अंमलात आणलं. त्याचं चौपटीत आमचं म्हणजे उत्पादन अक्षरशः आमची क्रांती झाली आमच्यात उत्पादनातली. तिप्पट चौपटीत उत्पादन व्हायला लागलं. पण तंत्रज्ञान कोणतं दुधारी असते, जेवढं तुम्ही घ्याल तेवढं ते खाणार. बरोबर. तर मी त्याचे भविष्यातले संभाव्य धोके ओळखले होते. तर मग त्याच्यात गफलत कुठे झाली शेतकऱ्यांची, म्हणजे किडीची प्रतिकारशक्ती कुठं वाढली. आम्हाला रेफ्युजी लावा सांगायचे शास्त्रज्ञ, प्रत्येक 4 ओळी बुवा तुम्ही चौबाजूने लावा, म्हणजे ती जे कीड आहे त्याच्यावर येऊन ती खाणारे ते जीवनचक्र चालू राहील. पण आम्ही कोणी लावत नव्हतो.
पण आता शासनाने त्याच्यात 5% त्याच्या बियाण्यात भेसळ येऊ राहिलं. आता कोणत्या शेतकऱ्याला तसं काही करता येत नाही. तर तेव्हाची परिस्थिती नंतर शेतकरी एवढं उत्पादन व्हायला लागले की शेतकरी सर्वसाधारण शेतकरी सुद्धा 20-25 क्विंटल उत्पादन घ्यायला लागला कापसामध्ये. कापसामध्ये 15 मे पर्यंत कापूस शेतात उभा राहायला लागला. आधी किती व्हायचं उत्पन्न? एकरी 3 ते 4 क्विंटल बस. हा, आणि हे बीटी आल्यानंतर किती झालं? एकदम 20-25. 10 ते 12 सहज क्विंटल सहज उत्पादन व्हायला लागले सर्वसामान्य शेतकऱ्याला. आणि लॉंग मध्ये पीक पण जर चांगला शेतकरी असेल त्याला 20-25 क्विंटल उत्पादन घेत होता तो. तर गफलत तिथं झाली खरी. मग त्या प्रमाणात जनावरं कमी होत गेली, बरोबर. त्या प्रमाणात शेणखत पाहिजे होतं शेताला, ते परतफेड केल्याने गेली. तर हे मला शेतीची प्रचंड आवड. मला ते मी तुम्हाला आधी सांगितलं होतं माझी जमीन हलकी आहे. तर मी काय केलं होतं, जवळपास 96 मध्ये पहिल्यांदाच गव्हाचं कांड शेतात गाडलं होतं. गव्हाचं जे कुटार असते ना, जे धसकट राहतात, तेव्हा यांत्रिकरण नव्हतं. तेव्हा मी बैलाच्या सहाय्यानं ते जमिनीत गाळायला जाळत होतो. जे काही गवत आहे ते आत गाडून टाकत होता. हा, जर पूर्ण त्याच्यात मग त्याला पाणी देऊन तेव्हा मी अक्षरशः 1.5 शहाणा शेतकरी झालो होतो गावातला. मला लोक प्रवाहाच्या विरुद्ध जाताना खूप हे करावं लागतात. मग खूप शहाणा आहे, याला काय समजते का? आमच्या वराडी भाषेत मला खूप म्हणजे हास्याचा मी विषय झालो होतो. म्हणजे मला अक्षरशः काही लोकांनी मूर्खात काढलं होतं. विशेष म्हणजे माझ्या कुटुंबातून मला विरोध झाला. माझी आई खूप मोठ्या म्हणजे जमीनदार एकाची, तिच्या आई वडिलांनी त्यांनी बघितलं होतं. माझी पत्नी सुद्धा एका चांगल्या शेतकऱ्याची मुलगी आहे. तिला पण ते चुकीचं वाटत होतं. मला पण बाहेरचा विरोध सहन करेल, कुटुंबातला विरोधही मी सहन केलेला आहे याच्यात. बघा तुम्ही याच्यात सुरुवातीला कसं असतं, जेव्हा सुरुवात आपण करतो तेव्हा कदाचित आपल्याला असं वाटतं की आपलं चुकत तर नाही ना, त्याला वेगळंच करतं ना. मग जमिनीत गाडणं म्हणजे तेव्हा सगळ्यांना वेगळंच वाटलं असं. तर त्याच्यात काय दुसऱ्या वर्षी त्याच्यात मग नत्राचा खूप पुरवठा कमी येतो शेतामध्ये. त्याच्यातनी पिकं पिवळे पडतात. ते जमिनीचा जे कास्तकारी करतो आपण, डवरणी वगैरे करतो, त्याला खूप त्रास होतो. त्याच्यातनी तण खूप निघतात. कारण की कसं असते, गव्हांड्याला जर तुम्ही आगपेटी लावली, त्यातले जे तण असतात, तणाचे झाड असतात, ते सर्व जळून जातात, सर्व बियाणं जळून जाते. मग दुसऱ्या वर्षी त्याचा त्रास आपल्याला कमी होतो. पण जेव्हा आग लागते, जेव्हा आपण जमिनीत गाडतो तेव्हा तण सुद्धा आपण जमिनीत गाडून टाकतो. 17-18 वर्षाच्या वर्षा आधी आमच्या भागात रोटावेटर आले. मग मी रोटावेटर पहिल्यांदा कापूस गाडणं सुरू केला जमिनीमध्ये. डायरेक्ट कापूसच गाडला? डायरेक्ट रोटावेटर. म्हणजे पूर्ण कापसाचा सीझन झाल्यानंतर कापूस गाडायला चालू केला? हो. तर मी तेव्हापासून ते गाळायला लागलो. तेव्हा सुद्धा खूप कसं असतं, सर्व लोक सांगायचे की बाबा याचे किडीचे औषध कायम राहतात, गुलाब म्हणजे अळी त्या कायम राहील, तुम्ही असं करू नका, शेत स्वच्छ ठेवा, जे पिकाचे औषध जाळून टाका. बरोबर. तरी मी रिस्क घेतली, कारण की मला त्या मागच्या गव्हाच्या पिकाचा खूप चांगला अनुभव येत होता. की कारण जिथं जिथं माझा गहू राहायचा तिथं चांगलं पीक यायचं. आणि जिथं माझ्या शेतात मी अशा लाईननं बघत होतो, जिथं गव्हाच्या पासून माझं पीक दुसऱ्या वर्षी एकदम मोठं राहायचं आणि दुसऱ्या बाजूला 5 फुटावरच पीक एकदम लहान राहायचं. जिथं काडी कचरा गाडून टाकला तिथं पीक चांगलं आहे. बरोबर आहे. कापसाचा सुद्धा याच्यात खूप त्रास झाला मला याच्यात, कारण की यांत्रिकरण नसताना थोडं कसं श्रेडर पाहिजे, थोड्या गोष्टी असतात. नंतर गहू पेरताना खूप मला अडचणी यायच्या त्याच्यात. पण मी त्याच्यात खूप पर्याय शोधत गेले. कसं जर सुरुवात, आज त्या गोष्टी सहज वाटतात, जेव्हा सुरुवात करते ना तेव्हा खूप अडचणी येतात. मग तेव्हापासून मी जवळपास, हे माझं 19 वर्ष येतं की मी ज्या वर्षी कापूस जमिनीमध्ये गाडला. बघा 19 वर्ष झाली त्या गोष्टीला. आता मागच्या 2-3 वर्षापासून सर्व इकडे आता लोक जमिनीत बऱ्याचशा जवळपास 10% लोक जमिनीमध्ये कापूस गाडायला लागले. म्हणजे सेम जसं उसाला लोक पेटवत होते, आता त्याला ते कुट्टी करून मिक्स करायला लागले. याची चर्चा मी दूरदर्शन, आकाशवाणी, सोशल मीडियावर मी 10-12 वर्ष आधी माझ्या पोस्ट टाकलेल्या आहेत याच्या, म्हणजे मी क्रश करतानाच्या, रोटावेटरच्या, म्हणजे कापसाच्या, गव्हांड्याच्या. आणि मागच्या 14 वर्षापासून सर्वात महत्वाचा विषय, जो केना असतो ना, जेवढे तण आहेत शेतातले, मी शेतात कुजवायला लागलो. केना असं झालं तण आहे, त्याचे शेजाऱ्या शेतात जर फेकून दिलं ना तुम्ही, तर ते तुम्हाला दुश्मनी काढायची लेखा त्या शेतकऱ्याची, तो हवालदिल होऊन जातो. त्याला राबून त्याला ते शेताबाहेर त्याला पूर्ण काढता येईल, खूप त्रास होतो. ते तण मी माझ्या शेतात कुजवायचा प्रयत्न केला, ते यशस्वी झालो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते त्याचं म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले, चांगले परिणाम मिळतात. आनंदाची गोष्ट आहे, मी 12 वर्षापासून शेणखत टाकणं बंद केलं. शेणखत टाकलं नाही तुम्ही? 12 वर्ष झालं? 12 वर्ष टोटली बंद केलं. नाहीतर मी काय करायचो, उन्हाळ्यात जवळपास 2-3 गावाचे बाजूच्या शेतकऱ्या, 1 महिना म्हणजे माझा ट्रॅक्टर चालायचा, 100 ट्राली शेणखत विकत घ्यायचो मी माझ्या शेतात टाकायचो. तेव्हा 12 वर्ष मी शेणखत टाकायची गरजच पडली नाही मला, कारण हे तुम्ही गाडायला लागला. कापूस उदाहरण सांगतो मी तुम्हाला कसं असते. आता एका एकरात कापूस मी 3x1 जर कापूस लावला
तर त्या एका झाडाची संख्या जवळपास 10,000 होते मागं पुढे. तर त्याचं एका झाडाचं वजन जवळपास 900 ग्राम ते 1700 ग्राम येते. जवळपास ते 12 ते 13 14 टनापर्यंत ॲव्हरेज एकरी शेतात कचरा दाबला जातो. 14 टन कापसाचा एकरी. कचरा जातो एकरी, हा. एवढा जातो म्हणजे ओलं झाड बरं, ओलं झाड. कारण की मी 160 दिवसातच कापसाचं पीक जमिनीत गाळतो. तर कापसाचं पीक गाळायच्या आधी काय करायला, मी 160 दिवसामध्ये कसं ठेवतो, नियोजन कसं करतो, कापसाचं नियोजन सांगतो. तर आता आपले जे काही बरेच शेतकरी आपल्याला ऐकतील त्यांना मी उदाहरण देतो त्याचं कसं मी काय करतो. मी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लावतो. त्याचं नियोजन करताना मी 60 दिवसापर्यंत खताचं त्याच्या 3 मात्रा देऊन टाकतो. बर. म्हणजे सुरुवातीला त्याच्या 25 दिवसांनी आणि 60व्या दिवशी तिसरा मात्रा. बरेचदा मी देत पण नाही तिसऱ्या, मला गरज पण नाही. आता तर मला त्याची तिसऱ्या मात्रेची गरज सुद्धा पडत नाही, तरी मी तिसरी मात्रा एक गृहीत धरतो, तिसरी मात्रा द्यायची म्हणून आपल्याला. आणि फवारणी करताना मी 105 दिवसापर्यंतच फवारणी करतो. त्या झाडावर जेवढे पाते फुलं असतील, बोंड असतील, त्याचंच मी नियोजन करतो, कारण की मला 160 दिवसात शेत खाली करायचं असतं. का मग जास्त उत्पन्न घेत नाही का तुम्ही मग? नाही, मी माझ्या शेताची मी उत्पादनाच्या मर्यादा ठरवली. का मर्यादा का ठरवली? जर तुमचं ऐकू जिल्हा परिषद शाळेचं असेल तर तुम्ही सीबीएसई पॅटर्न तुम्हाला नाहीच झेपणार, असं माझं मत आहे. बरोबर. माझ्या शेताची मर्यादा 10 क्विंटलची आहे. बरोबर. मला कसं असतं, आता उत्पादन घेणं काही फार मोठा विषय राहिलेला नाही, कारण की तुमच्याकडे निविष्ठा, तंत्रज्ञान आणि सल्लागार उपलब्ध आहेत. सगळं आहे आत्ताच्या घडीला, तर सगळं आहे. निविष्ठामध्ये जैविक आहे, सेंद्रिय आहे, सारं तुम्हाला काय पाहिजे आज हे आहे, म्हणजे सर्व काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. तंत्रज्ञान, जीएम सारखं तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आलं, आता ड्रोन सारखं तंत्रज्ञान आलं. बरोबर. ड्रीप आले, मिनी स्प्रिंकलर आले. निविष्ठात तर बरोबर तुम्हाला आता रासायनिक खतासोबत सर्वच आहे, त्याच्यात भरपूर त्यात प्रयोग झाले. तुम्ही एखाद्या कृषी प्रदर्शनाचा किती नवीन तंत्रज्ञान तुम्हाला दिसतात समोर, स्टॉल दिसतात खतांचे, औषधांचे. यांत्रिकरण किती आलेलं आहे, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. तंत्रज्ञान जीएम सारखं तंत्रज्ञान, जीएम क्रांती आहे बरं का. जीएमला मला, कारण की आमच्या कापसात बघितलं मी, जीएम सारखं तंत्रज्ञान आम्हाला खूप आमच्या म्हणजे कापसाच्या बाबतीत क्रांती झाली त्याच्यामुळे. किती फरक पडला जीएम तंत्रज्ञानामुळे? तिप्पट चौपटचा. बर. म्हणजे उत्पादन वाढलं. पण गफलत कुठे झाली, तुम्हाला सांगितलं मग मी, गफलत कुठे झाली आमची. आम्हाला हव्यास नडला यात खरी. पण सर्व सांगायचे आम्हाला की बा तुम्ही फरदड घेऊ नका, हे नका करू. पण आमचा शेतकऱ्यांना बरं, हा कोणताही असं एक मानवी स्वभाव असतो तो, की तुम्हाला ते पैशाची कोणाला गरज असते, पण मी त्याला मर्यादा ठेवली होती. म्हणजे उत्पन्न जास्त घेतलं जीएम तंत्रज्ञान आल्यामुळे, जमिनी नापीक होत गेल्या, जमिनीत रासायनिक खताचा वापर वाढला. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्बकडे लक्ष कुणाचं गेलं नाही. किंवा याच्यात तंत्रज्ञानाची चूक नाही आहे. तंत्रज्ञान जागेवरच होतं. तुम्ही चौफेर लावल्याने त्याला तुम्ही सेंद्रिय पदार्थाची परतफेड नाही केली. तंत्रज्ञानाचं काम काय होतं, फक्त त्याच्यात गुलाबी बोंडोळी, हिरवी बोंडोळी आणि कंट्रोल करून फक्त बोंडोळीसाठी तंत्रज्ञान होतं. पण त्याचा विपर्यास केला गेला आणि रसशोषक किडीचे फवारणी आम्ही काढायचोच. पण जे गरज होती, हिरवी बोंडोळी म्हणजे अमेरिकन वॉलमार्क, ती कंट्रोल झाली. सर्वात झाल असेल तर ती आजच जर आली ना, तर कापूस उत्पादन घेणंच शक्य होणार नाही. तुम्ही किती फवारण्या करा, तुम्हाला होणार नाही शक्य. तुम्ही 10 क्विंटल उत्पन्नाची मर्यादा ठेवल्या, त्यानंतर पुढे काय करता मग? 160 दिवसामध्ये 10 क्विंटल तुम्ही घेता. परवडतं का 10 क्विंटल घेणं? मला परवडतं ना. कसं? माझे खर्च, बरं बाकी शेतकऱ्यांना उत्पादन व्हायलाच नाही ना. आता कुठं उत्पादन आहे, एवढंच जवळपास ॲव्हरेज उत्पादन आहे. तुमचा खर्च कशामुळे कमी झालाय? मी दुसरं पीक घेतो ना ताबडतोब. अच्छा. तर आता मी काय करतो, मी बऱ्याच याच्यावर मी समाज माध्यमावर लिहितो सुद्धा आहे, कसं मी करतो ते. 160-65 दिवसात मी सकाळी माझं शेतात कापूस पीक उभं असते. मी काय करतो, सकाळी रोटावेटर मारून घेतो त्याला. त्याच्या मग गहू फेकणं, आता मी गहू फेकून देतो, गहू पेरत नाही, विस्कटून टाकतो. गहू एकरी 40 ते 50 किलो गहू एकरात फेकतो. त्याच्या मग पुन्हा रोटावेटर मारतो, त्याच्यासोबत रासायनिक खत सुद्धा देतो. त्याच्या मग मी पुन्हा स्प्रिंकलर, एका दिवशी माझं शेत संध्याकाळी स्प्रिंकलर चालवून. तुम्ही कापूस लावता, 10 क्विंटल उत्पादन घेता आणि एके दिवशी असं करता की सकाळी त्याच्यावर रोटर मारता, संध्याकाळी गहू लावून रेडी होते. हो, बिलकुल. मशागत नाही करत काय मग? नाही, काहीच गरजच नाही. कशासाठी? मी मग आता 160 दिवस, 165 दिवस कापसाचं पीक, नंतर 110 दिवस गव्हाचं पीक. हे 6 महिन्याचं झालं आणि हे जवळपास 4 महिन्याचं. हे 5.5 महिने, हे 3.5 महिने. किती दिवस? तरी माझं 100 दिवस शेत खाली राहतं. जूनला चालू केलं की फेब्रुवारी पर्यंत काम होऊन जाते. बिलकुल. फेब्रुवारी मार्च पर्यंत. तरी मी 90 ते 100 दिवस माझं शेत खाली असते. हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे माझी जमिनीसाठी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मार्च एप्रिल मे खुलं असतं शेत. मला मागच्या वर्षी गहू 15 क्विंटल पासून 19 क्विंटल पर्यंत गहू झाला. इकडे 10 क्विंटल कापूस झाला. मला अपेक्षित उत्पादन तेवढंच आहे, माझे खर्च तेवढेच आहेत. माझ्या खताच्या मात्रा, रासायनिक खताच्या
सर्वात मोठी मला जे अपेक्षित असते ना, माझ्या ज्या गरजा आहेत, माझं समाधानकारक आहे मला त्याच्यासाठी. ही गोष्ट तुम्हाला आवडणार आणि बऱ्याच लोकांना पटणार नाही, कारण की सर्व आता स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला भौतिक गरजा वाढलेल्या आहेत. पण मला समाधान आहे त्याच्यात, कारण की मला उत्पादनापेक्षा उत्पन्नात सातत्य महत्त्वाचं वाटते. आणि दुसरं म्हणजे उत्पादनात मी एक विषय राहिला माझा, की तुम्हाला सल्लागार किती उपलब्ध आहे तुमच्याकडे. होय, आता हे आपण बोललो हे एक माध्यमच आहे ना बरोबर शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं. बरोबर. तुमच्याकडे कृषी विद्यापीठ आहे, केव्हीके आहेत, कृषी विभाग आहे, NGO आहेत मोठ्या प्रमाणात, सोशल मीडिया आहे. व्हॉट्सअप असं एक सोशल मीडियामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मला वाटते. व्हॉट्सअप असं आहे की महाराष्ट्रात एकही शेतकरी मला असं वाटत नाही की जो त्या कोणातरी ग्रुपमध्ये जोडलेला नाही. सगळे आहेत, शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत, स्पेसिफिक पण आहेत, कापसाचे आहेत, द्राक्षाचे आहेत, टोमॅटोचे आहेत. सर प्रत्येकाचे जवळपास तंत्रज्ञान प्रत्येकाच्या बांधापर्यंत नाही, प्रत्येकाच्या खिशात आहे. बरोबर. तुम्ही वापर कसा करता, की तुम्हाला शेतकरी किती समजून घेतो ते महत्वाचं आहे. पुन्हा आता उत्पादन घेणं फार मोठा विषय राहिलेला नाही. उत्पादनात सातत्य मला माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटते. मातीचं आरोग्य, जमिनीचं आरोग्य, कारण की माती असा विषय, माती हा यूज अँड थ्रो नाही आहे. बरोबर. माती वापरा आणि फेकून द्या, हे जे आता सध्याचं जग आहे यूज अँड थ्रो, ते मातीत लागू नाही पडत. तिचं संवर्धन झालं पाहिजे, ती शाश्वतता काय आपल्याला ठेवायच लागणार आहे. बरं तिला काही बाहेरून तुम्हाला द्यावं लागणार नाही. माझं असं म्हणणं आहे की एका स्त्रीचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य यामध्ये काहीच फरक नाही. माझा जन्म देताना माझ्या आईनं काही तिच्या शरीरातून मला घडवताना काही तिच्या शरीरातले अन्न घटक दिले असेल, रक्त दिलं असेल, तेच पीक आपल्या माती आपल्या आपण बीज टाकल्यावर त्याच्यात देत राहते. तुमची माती सशक्त असेल तर पीक चांगलं येईल. माती अशक्त असेल, तुम्ही किती बाहेरच्या मात्रा देऊन बाळ चांगलं होणार नाही, कुपोषितच राहील. तर ते आईच्या पोटातून सशक्त आलं असेल तर त्याला मग बाकीचे आजार सुद्धा कमी होत नाहीत निसर्ग बदलायचे. मुद्द्याचं बोलला तुम्ही. बघा तुमच्या पहिल्या काळात आपल्याकडे म्हणी लिहाय, तुमच्या माहित नाही तुम्हाला लक्षात, पण एक संतती नियोजनासाठी लिहायचं असलं, अति संतती कुळाचा नाश, एक के बाद फुल स्टॉप, बेबी रे टिप टॉप. म्हणजे नेमकं कशा त्याचा म्हणाचा उद्देश असा होता की बा तुम्ही अति केलं तर तुमचं त्या बाईचं स्त्रीचं आरोग्य संपून जाईल. मग माझं असंच म्हणणं आहे की हे जर तुम्ही अति करता ते मातीचं सुद्धा आरोग्य संपून जाईल. मग तुम्ही नंतर काय, हातात काहीच राहणार आनंद. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईची तुलना करा आणि तुमच्या शेताची तुलना करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी शेतात गेलताना मी माझ्या शेताला माझ्या आईची नजरेने बघतो की आपण हिच्यावर किती अत्याचार करायचा. आता काय आहे, आपण लोक म्हणतात शेतीचं अक्षरशः शोषण चालू आहे. मी म्हणतो शोषण नाही चालू, शोषण हळूवार होते. शेतीवर आपण अक्षरशः बलात्कार करतोय. बलात्कार ताबडतोब होतो, अचानकपणे केला जातो. तसं आता आपली सध्या मातीवरची आपण अत्याचार करतोय, म्हणजे बलात्कार करतोय. माझं असं म्हणणं आहे की जर त्या तुम्ही उत्पादन घेतला त्या प्रमाणात तुम्ही त्या परतफेड केला, तिला आराम द्या, तिला म्हणजे जिला तिचं खाद्य आहे तिला ते पोहोचवा. बरोबर. याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. याच्यात तुम्ही जर तुम्ही सेंद्रिय पदार्थाची परतफेड केली तर काय होऊ शकते. माझ्याकडे 1.5 एकराचं एक शेत आहे. माझे वडील त्याच्यात कापूस घ्यायचे. 91 पासून मी शेतीवर आलो, तेव्हापासून मी त्या शेतात कापूस घेतो. अजूनपर्यंत बदललं नाही काय? अजून पण बदललेलं नाही, तरी पण चांगले येते सगळं. आजही त्या शेतातला कापूस मला एकरी 10 क्विंटल कापूस झाला. यावर्षी सुद्धा मला त्यांनी 15 क्विंटलच्या ते 20 क्विंटलच्या दरम्यान मला गहू होईल. शाश्वती आहे. हे कशामुळे झालं? फक्त सेंद्रिय पदार्थाची परतफेड केल्या गेल्यामुळे. असं म्हणतात की जमिनी फेरपालट करा, शास्त्रज्ञ सांगतात की तुम्ही हे करा, म्हणजे कोणत्या परिस्थितीत घेऊ नका असं पीक, किडीचे हे वाढतील. पण मला असं वाटतं तसं नाही. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. मागच्या 2 वर्षाआधी आमच्याकडे एक आमच्या कृषी विभागाचे उपसंचालक आले होते, मुंडे साहेब. इथं पुण्याचेच आहेत ते. आता मला वाटतं ते आमच्या कृषी अधिकाऱ्याला घेऊन आले. माझ्या शेतावर एक व्हिजिट होती. तर मी गवंडा शेतामध्ये क्रश केला होता, त्याला पाणी दिलं होतं 2-3 दिवसाआधी. त्या दिवशी माझ्या गावाचं तापमान होतं 45.8. बापरे, एवढं. त्या दिवशी माझ्या शेतात गांडूळ होते. त्यांना मी दाखवले गांडूळ. ते मोठ्या प्रमाणात गांडूळ होते, खूप मोठ्या प्रमाणात त्यांना दाखवले. त्यांना खूप कौतुक वाटत होतं. त्याच्यात दुसऱ्या दिवशी त्यांना हे चर्चा खूप झाली की त्यांनी मग सोशल मीडियावर टाकलं कृषी विभागानं की असं होऊ शकते. तर आमच्या शेतावर पाणी फाउंडेशनची टीम आली नंतर पुन्हा. मग त्यांनी ते शूटिंग वगैरे काढून नेली. त्यांनी याच्यावर काही काम पण सुद्धा केलं माझ्या याच्यावर. पाणी फाउंडेशन आमच्याकडे खूप चांगलं काम आहे त्यांचं, पाणी फाउंडेशनचं. तर त्यांना पण त्याचं एक आदर्श घ्यावा वाटला त्याच्यावर, मातीवर, की असं होऊ शकते. याचं माझ्या 3-4 वर्षाआधी माझ्या शेतावर आमच्या कृषी विद्यापीठात सर्व टीम आली होती. आमचे कुलगुरूपासून तर सर्व कृषी विस्तारक, म्हणजे जेवढे काही शास्त्रज्ञ असतील, म्हणजे 50-60 लोक माझ्या शेतावर आले होते. कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, सर्व लोक आले होते. त्या दिवशी
त्या 1.5 एकरातलाच विषय सांगतो. त्यात रासायनिक खतात सुद्धा एवढे गांडूळ होऊ शकतात की मी त्यांना समोर प्रत्यक्षात दाखवलं. तर त्यांना सुद्धा खूप नवल वाटत होतं की एवढ्या रासायनिक शेतीत एवढे गांडूळ होऊ शकतात. कशामुळे झालं ते मी जीवनचक्र कायम ठेवलं. सतत त्यात त्याला खाद्य पुरवत गेलो. त्यांना खूप ते एक चांगली गोष्ट म्हणजे भविष्यासाठी ते माझं शेत कायम आहे. माझा त्या शेतावर PhD केली विद्यार्थ्यांनी माझ्या मातीवर. MSc चे पूर्वी व्हिजिट करतात, शास्त्रज्ञ येतात, बरेच लोक करतात. तर माझा सेंद्रिय कर्ब 0.70 ते 0.90 दरम्यान मेंटेन आहे. तो कायम आहे. आणि आजूबाजूला तुमच्या 30 ते 40 च्या 50 दरम्यान असेल. 0.30 बस. हा, डबल आहे त्यांच्यापेक्षा. पण कसं आहे, मी उत्पादन सुद्धा घेणं चालू आहे माझं. बरोबर. आणि ते मेंटेन आहे, तेवढं मेंटेन आहे. तापमान खूप आहे तरी कायम आहे ना. मी जरी आज आर्थिकदृष्ट्या गरीब आहो, पण मी मातीनं श्रीमंत आहो. म्हणजे कसं, मी जर भविष्यात जरी मला काही संकट आलं तर मला एक आत्मविश्वास आहे, मला एक पाठबळ आहे, माझी माती मला जगवणार आहे. आता एक गोष्ट तुम्ही बोलला की मातीचे संवर्धन करणे हे फार गरजेचं आहे. तर ते कशा पद्धतीने संवर्धन करायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशातल्या लोकांनी? आता हा न आवडणारा विषय मी तुम्हाला सांगतो. उच्चांकी उत्पादनाचा हव्यास टाळला पाहिजे. जमिनीचा पोत पाहून उत्पादन घेतलं पाहिजे. तुमच्या मर्यादा किती आहेत, तुमची शारीरिक क्षमता किती आहे, तसंच त्या मातीचा सुद्धा त्यात जीवाणू आहेत, त्याचं तिची ताकद आहे, तिला अनुसरून तुम्ही उत्पादन घेतलं असं मला असं वाटते. तेव्हा तुमचं शाश्वतता तिची सातत्य कायम राहील उत्पादनात. तिचं संवर्धन करणं काळाची गरज झाली बरं का. एवढं सहज सोपी गोष्ट नाही आहे ती. माती हजारो वर्षाची आपल्याला एक देणगी आहे ती. चांगली माती, चांगलं उत्पादक देणारी माती. एवढं आपण लोकसंख्या देशाची आपण त्याच्यावर जगतो आहे. आपण त्याची एवढं अन्नधान्य उपलब्ध केलं की आपण निर्यात करायला लागलो आहे त्याच्यात. बरोबर. हा, तर तिचं संवर्धन होणं गरज आहे. एक दिवस असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही एवढा उत्पादनात हव्यास. आणि बघा, मागच्या 2-3 महिन्याच्या आधी आपल्या कृषी राज्यमंत्री बोलले होते की आपली 30% जमीन नापीक होत आहे. बरोबर. हे धोक्याची घंटा देशासाठी नाही, पूर्ण जगासाठी, मानवजातीसाठी म्हणजे संकट राहू शकते. हे जर भारतातच ही परिस्थिती, पूर्ण जगात सुद्धा अशीच परिस्थिती राहू शकते. कारण की जिकडे तिकडे आता आपण रासायनिकवरच जोर चालू आहे. तर मला असं वाटते की उच्चांकी उत्पादन हव्यास टाळून म्हणजे क्वालिटी सोबतच त्याची क्वांटिटी सोबतच आपण क्वालिटीची पण सुद्धा सुद्धा केली पाहिजे. आपण चांगल्या दर्जाचं आपण लोकांना खाऊ घातलं पाहिजे. एक शेतकऱ्याच्या एक चांगली भावनात असली पाहिजे शेतकऱ्याच्या मनात सुद्धा की क्वालिटी उत्पादन. हा, क्वालिटी असली पाहिजे. आता भाजीपाला बघा, आपण उदाहरण घेतलं ना, किती असं म्हणतात, काही फवारणी असे असतात की तुम्ही फवारणीच्या नंतरचा काळ 40 दिवस 30 दिवस असा असतो. पण आज आपण फवारणी करतो, तिसऱ्या दिवशी ते आपण बाजारात नेतो. अक्षरशः आपण विष खातोय असं मला वाटते. तर ही माती जर तुमची चांगली असेल तर एवढ्या फवारणीची गरज पडणार नाही, एवढ्या रासायनिक खताची गरज पडणार नाही. माझं असं मत आहे, तुमचं शरीर चांगलं करा, माती चांगली करा, म्हणजे आपोआप तुम्हाला आता जसं माणसाला जसं एखादा निसर्ग बदलाचे एखादा लवकर आजार येतात, सर्दी पडसा म्हणजे सहज शक्य होतात निसर्ग बदलल्याबरोबर. जर एखादा सशक्त माणूस असेल, त्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याला ते आजार होत नाहीत ना. बरोबर. हा, तर तसंच त्या मातीचं आहे. जर तुम्हाला एवढी जर माती तुमची सशक्त असेल, त्याच्यावर बुरशीचे आजार येणार नाहीत, पीक जोमदार राहील. आणि आता आपण खूप महागडे लोक बुरशीनाशकाचा वापर करतायत, गरज नसताना फवारण्या करतोय आपण. आपल्या शेतकऱ्याची सुद्धा याच्यात ईर्ष्या खूप घातक ठरते आहे. कारण की मेरी साडी से उसकी साडी सफेद कैसी, या धर्तीवर शेतकरी सुद्धा वागतोय की अरे बाबा, त्याची मी असं म्हणतो की तुम्ही ईर्ष्या करू नका. त्याची शेती वेगळी, माती वेगळी असेल, त्याची शारीरिक क्षमता वेगळी असेल, त्याचं कार्यक्षमता वेगळी असेल, जास्त उत्पादन होईल, त्याचं काही वेगळं कारण होऊ शकते. म्हणून आपली मर्यादा आपण ओळखली पाहिजे. त्याचं तुम्ही काय करते तुम्ही ते योग्य आहे, पण त्याची ईर्ष्या करू नका. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक पिकाची तुम्ही एक मर्यादा ओळखली पाहिजे, आपल्या जमिनीची क्वालिटी बघितली पाहिजे, त्यानुसार उत्पन्न घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ही जी बाब आहे ना, ही फार महत्वाची आहे. तुमची क्षमता तुम्ही ओळखली पाहिजे. पण लोक असं म्हणतात ना की चला, मी ह्या वर्षी ऊसामध्ये 100 टन उत्पन्न घेतले आणि 20 ट्रॉल्या टाकतो पुढच्या वर्षी, आणि 100ला प्लस कसं जातोय त्याच्याकडे बघतो मी, किंवा मी रासायनिक खतं बी टाकतो, DAP टाकतो, युरिया टाकतो, मेंटेन करतो त्याला. ठीक आहे ना, तुम्ही करा. मी उच्चांकी उत्पादनाचा विरोधक बिलकुल नाहीये. तुम्ही म्हटलं 20 टाल्या शेणखत टाकतो, त्याला टाक ना, मग काही हरकत नाही ना. म्हणजे जेवढं काढताय तेवढं टाकायला पाहिजे, तेवढी परस्पर करा. तुम्ही किती उत्पादन घ्या, काहीच त्याला हे नाहीये. शेवटी ती एक, जर एखादा पैलवान माणूस आहे, तो आज 100 फूट काम करतो, त्याला तुम्ही जर तो किती दिवस करणार, त्याला खायला तुम्ही त्या प्रमाणात दिलं तो दररोज करेल. तर काही दिवसांतर तुम्ही त्याला त्याच्या कॅलरी त्या प्रमाणात दिल्या नाही तर एक दिवस संपून जाईल ना, तो एकदा चुपचाप बसेल, काहीच करणार नाही. तसं त्यात मातीचं आहे. मग माती संवर्धनामध्ये कोणकोणते घटक आहेत ज्यानं मातीची क्वालिटी वाढेल, काय काय करायला पाहिजे मुळात शेतकऱ्यांना?
तुम्हाला असं वाटतं जे की तुम्ही 30-35 वर्षामध्ये केलं आणि एवढं चांगलं उत्पन्न दरवर्षी शाश्वतीनं तुम्हाला मिळतंय ते. तुम्ही जमिनीचा पोत पण उत्पादन घेतलं पाहिजे. मग जमिनीचा पोत कसा पाहायचा, जमिनीचा पोत कसा वाढवायचा? कसं असतं, जो जाणकार शेतकरी स्वतःचे त्यानं माती परीक्षण करून घ्यावं. बरं. आणि जो कसं असते स्वतःची माती, आपला निसर्ग, आपल्या परिसरातला, आपला निसर्गातली म्हणजे परिसरातली सर्व कोणती भौगोलिक परिस्थिती या स्वतःच्या मातीच्या मर्यादा माहीत पडतात. हे अनुभवातून शिकता येतात ह्या गोष्टी. तर हे प्रत्येकानं थोड्याफार मागं पुढे 100% जरी तुमच्या लक्षात नाही आलं तरी एकंदरीत अंदाज येऊन जातो आपल्या मातीचा. आपण किती उत्पादन घ्यायला पाहिजे. शेजाऱ्याची माती जर चांगली असेल तर तो एकरी 100 टन ऊस घेईल. बरोबर. तुमची जर 70ची असेल तर तुम्ही 70 घ्या. माझी लाल माती हलकी असेल तर नाही 100 नाही, मग तुम्ही कशाला एवढा त्याचा आटापिटा देऊन करता. मग तुमच्या गरजा कमी ठेवा. आता मी गरजा, तुमच्या हा वैयक्तिक प्रश्न झाला प्रत्येकाचा, तर तुम्हाला कदाचित आवडणार नाही. पण मला असं वाटतं की बाबा त्याचं वेगळं असू शकते. प्रत्येकाचा IQ शिक्षणाचा एक IAS होतो, दुसरा नाही होणार त्याचा भाऊ. मग त्यानं त्याची ईर्ष्या करावं का नाही. मग आपलं तो त्याचं जीवन जगेल, आपण आपलं जीवन जगायचं. ही शाश्वत कायम ठेवणं म्हणजे स्वतःचं ही एक तुमची वरच्या दर्जाची तुम्ही वैचारिक लेवल थोडीशी वाढवली पाहिजे याच्यामध्ये. तुमचं पाहून मी सर्वात घातक ठरते मार्केटिंगचा एक विषय बाजारात नाही. बाबा आमचे एवढं पीक काढा, आम्ही एवढं केलं तर एवढं होईल, तेवढं होईल. पण मला वाटतं चुकीचं आहे. म्हणजे ठीक आहे, एका मर्यादेमध्ये ठीक आहे त्या गोष्टी, कोणत्याही गोष्ट, पण एक वरची बाजू ठीक आहे. माती जर तुमची तशी नसेल तर काय फायदा. बरोबर. काही जरी आणून घातलं तर ते उचलणारच नाही. तर तर तुम्ही म्हणून म्हटलं की तुमच्या मातीला तुम्ही सशक्त करा. मातीला सशक्त करण्याचे मी तुम्हाला पर्याय सांगितले की तुमच्या शेताला जेवढा काडी कचरा असेल सगळं गाडायचा, काहीच करायचं नाही. शेताला आराम द्यायचा, जेवढं करता येईल तेवढं करायचं. काही एखादा गॅप तरी द्यायचा, किंवा एखादा तुम्ही हिरवळी जर तुमच्याकडे हे नसतील, पीक अवशेष नसतील सापडत तर तुम्ही ढेच्या पेरा, बोरू पेरा, त्याला आराम द्या. माझं मत असं आहे की तुमच्या क्षेत्र जरी कमी असलं तरी तुम्ही दरवर्षी तुम्ही 2 एकर क्षेत्रातून अर्धा एकरात तरी प्रयोग केले पाहिजे. बरोबर. म्हणजे शेवटी आपल्याला अंडे खायचे आहेत, कोंबडी नाही खायची आहे ना. वर्षानुवर्ष जर तुमच्याकडे दुसरा इन्कम सोर्स असेल तर काही हरकत नाही. तुम्ही जर संडे फार्मर असाल तर काही हरकत नाही. कारण की ज्याचं पोट 100% शेतीवर आहे त्याने ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. कदाचित भविष्यात ती एक तुमच्याकडे संकट म्हणून ते वाईट परिस्थिती येऊ शकते. बरोबर. मी याचा विचार खूप दिवसाआधी केला, म्हणून मी उत्पादनाच्या मर्यादा, शेताले औषध, पीक औषध पूर्ण शेतातच, आणि आपलं भविष्य कसं राहील. आता मला माहित आहे माझ्या मर्यादा, शारीरिक मर्यादा माहित आहेत मला, माझ्याकडे इन्कम सोर्स माहित आहेत मला, बाहेरचे आपल्याकडे कोणतेच नाही आहेत. मग समजा पुढच्या पिढीने आपल्याला नाही सहकार्य केलं तर आपली मातीच आपल्या सोबत राहणार आहे. बरोबर. हा तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. कोणी नसलं तरी माझी माती मला साथ देईल. बरोबर. तर तुम्हाला तो दीवार पिक्चरचा डायलॉग माहित असेल, अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, तुम्हारे पास काय, मेरे पास गाडी, बंगला, शोहरत, जे काही नेते आहेत, पण तो मध्ये माझ्याकडे आई आहे. पूर्ण पार्ट बदलून जाते ना. म्हणजे तुम्ही बघा आई किती महत्वाची आहे, माती किती महत्वाची आहे. बरोबर. तुमची आई आणि माती याची तुलना करा, मग तुमच्या लक्षात येईल माती किती महत्वाची आहे. माझ्या असे काही शेतकरी लक्षात आहेत की जे काही खूप उत्पादन घ्यायचे, खूप उच्चांकी उत्पादन घ्यायचे. काही आमच्या भागात तर असे काही शेतकरी होते, काही उदाहरण आहेत काही तालुक्यात नाही, की 30 ते 40 क्विंटल उत्पादन घेतलं काही दिवस तंत्रज्ञान आल्यानंतर. आज तिथं शेतकऱ्यांना कापूस पेरणं सोडून दिला. एवढी जमीन खराब झाली, पिकतच नाही, त्यांना पर्याय शोधावे लागले. बरोबर. पिकं नसते, म्हणजे एवढं उत्पन्न घेतलं, एवढा अतिरेक केला खतांचा की ती जमीन नापिकच झाली. मग सातत्य फार महत्वाचं आहे. मग तुम्ही रासायनिक खताच्या विरोधात आहात का? नाही, बिलकुल नाही. तंत्रज्ञानाच्या विरोधात आहात का? बिलकुल नाही. तरी पण चांगली शेती होऊ शकते हे सगळं वापरून पण. दोघांचा समन्वय साधता आला पाहिजे, बॅलन्स. अति कोणतंच नको. अति सेंद्रिय पण करायची गरज नाहीये, त्याचं रासायनिक गरज नाहीये, त्याचा सुवर्णमध्ये तुम्हाला कसं काढता आला पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं की सेंद्रिय कर्ब ऍव्हरेज जमिनीचा किती असला पाहिजे त्यात पीक चांगलं येतं? 0.70 ते 80 माझं ऍव्हरेज मध्ये चालू आहे. अच्छा, चांगलं येतं त्यामध्ये. चांगलं आहे, काही गरज नाही. आणि तुम्ही कीड सुद्धा तुम्ही 100% कीड नियंत्रण करायच्या मागे नाही लागलं पाहिजे. काही लोक म्हणतात माझं सेंद्रिय कर्ब 3 आहे, 4 आहे, मग खोटं बोलतात का? ते का होत असेल काय माहिती, त्यांचं मला त्यांची कोणती पद्धती अवलंबतात मला माहित नाही. पण मी जे काही आतापर्यंत अनुभव घेतला पण मला याच्यावर गेला नाही माझा. मागच्या वर्षी माझा सेंद्रिय कर्ब आमचे एक महाबीचे अधिकारी आले होते, त्यांना पण माझी प्रॅक्टिस पाहून नवल वाटलं. त्यांनी स्वतः माती काढून घेऊन गेले माझ्या शेतातून, त्यांनी चेक केलं तर 0.73 त्यांना सेंद्रिय कर्ब. नांगरटी करता तुम्ही?
नांगरटी करता का? काही फार अपवाद होत नाही, करतच नाही त्याच्यात जास्त नाही का? मग रोटर मारून त्यातच डायरेक्ट कंटिन्यू ते करता? तिथंच. आधी कापूस घेता नंतर गहू घेता? हो. नाही दुसरं नाही, गहू, हरभरा, कांदा माझे सर्वच पिकं आहेत. बर. मी आता तुरीचे धसकड सुद्धा मी जमीन काढायला लागलो 2-3 वर्षापासून. होय काय? सर्वात कडक असतात. होय, कडक असतं ते, कुजत नाही लवकर. मागच्या आठवड्यातने आमच्या अमरावती जिल्ह्याचे पूर्ण टीम, कृषी अधिकारी, एसडीओ साहेब, तिथले कृषी संबंधित सर्व अधिकारी आले होते. त्यांना सुद्धा हे माझी पद्धत बघितली त्यांनी. त्यांना ह्या गोष्टी दाखवल्या, मी त्यांना तुरीचे धसकड दाखवले 2 वर्ष आधीचे. त्यांना कौतुक वाटलं त्याचं, की म्हणजे शेतात येणारी कोणतीच गोष्ट तुमच्या बाहेर फेकण्यासारखी नाहीये. सगळीच काढू शकतो आपण. सोयाबीनचं कुटार, तुम्हाला सांगतो, सोयाबीनचं कुटार म्हणतात की बुरशी येते. मी माझ्या शेतात 1 वर्ष मी हार्वेस्टरनं सोयाबीन काढलं होतं. खालचं कट झालेलं तसं 9305 व्हरायटी खूप वाढते ती, तर मी हार्वेस्टरनं काढलं होतं. त्याच्यानंतर मी त्याच्यात हरभरा पेरला होता. त्याच्या माझ्या शेताला व्हिजिट, आपले विलाजी खर्च आहेत, आता जे राहुरी विद्यार्थ्याचे कुलगुरू झाले, त्यांनी व्हिजिट केली होती. साहेबांना मी ते माझ्या शेतात पूर्ण 10 जागेवर उकरून दाखवलं होतं की बघा. त्यांनी साहेब खूप कौतुक केलं होतं साहेबांनी माझं, की तुमच्या शेतात ज्या बाजूच्या शेतात जेवढी बुरशी तेवढी माझ्या शेतात बुरशी होती. म्हणजे माझ्या शेतात एक सायकल तयार झाली. बरोबर. एक जीवनचक्र सुरू झालं. चांगली बुरशी असेल, वाईट असेल तर चांगली सुद्धा आहे. बरोबर. आणि ती चांगली आहे ते वाईटला खाऊन टाकेल. म्हणजे एक समन्वय, त्याच्यात समानता आली त्याच्यात. म्हणजे मी कशाच्या भरोशावर केलं सर्व हे, फक्त थोडं ट्रायल घेत भरोसा आला. बस जे आपल्या शेतातलं आहे तेवढंच. माझ्याकडे तर आता स्वतः डोळ्याचा अनुभव बघा, आता याचा अनुभव तुम्हाला सांगतो कसं असते. डोळ्याचा अनुभव काढला म्हणून तुम्हाला सांगतो. गुलाबी बोंडळीचे एक कापसावर एक मी थोडासा विषय बदलवतो. गुलाबी बोंडळीचं एक लोक यंदा आमच्या गुलाबी बोंडळीने आली 2-3 वर्षांत कमी त्रास झाला. पण सांगताना काउंटरवाले सांगतात, कंपनीवाले सांगतात की बाबा, सर्व लोक सांगतात एक प्रिव्हेंटिव्ह मारून घ्या, गुलाबी बोंडळीची आधी मारून घ्या. सुरुवात झाली आता. मी शेतात सतत फिरत असतो, माझ्या शेतात कापसाचं अवलोकन करताना माझ्या खिशात नेहमी दुर्बीण असते. तर मी चालताना माझ्या लक्षात येते की किती पतंग उडतात शेतात आपल्या. तर मी सध्या हे अॅग्रोनला सुद्धा ही माहिती दिली, माझे त्याच्यात देत होतो की बाबा यावर्षी पतंग नाही आहेत. याच्यात खूप शेतकऱ्याचा फायदा झाला. जर पतंगच नाही तर प्रिव्हेंटिव्ह कशासाठी? बरोबर. काहीच दिसत नाही. काही प्रमाणात असतात, कीड 100% कुठेच कंट्रोल होत नसते, निसरण करू सुद्धा नाही. ते जीवनचक्र चाललंच पाहिजे. त्याला छेडखानी करायची नाही. 100% नाही गरज. खाऊ द्या ना, काही एकदा 1-2% खाल्लं तर काय फरक पडणार आहे आपल्याला? म्हणजे जीवन तिथं पण त्याला पण जीवन निसर्गाने घडवलं, ते खाईलच ना. बरोबर. तर ते पतंगावर मी ठरवतो की आपल्याला प्रिव्हेंटिव्ह घ्यायचा का नाही करायचा. तर माझं जवळपास मी याचं खूप लोकांना सांगत राहतो की मला गरज वाटत नाही, तर मी लोक मारत नाहीत पाहून. दुर्बीण घेऊनच फिरता तुम्ही? नाही, माझं ते कसं ते सवय आहे मला. ते हे बघ, कापसामध्ये योग्य निदान, योग्य मात्रा, योग्य वेळ. बरोबर. सगळ्याच पिकाला लागू होते खरं. नाही, कापसासाठी विशेष लागू होते. ते तर माहित नाही तुमचं, बाकी आम्ही कापसावर जास्त अनुभव घेतला त्याचा. नाही, मी टोमॅटो भाजीपाला करतो, द्राक्ष करतो, सगळ्यालाच योग्य वेळी योग्य निदान पाहिजे. योग्य निदान आलं, त्याची वेळ आली का मारायची. मात्रा खूप लक्ष ठेवावं लागतं. जास्त नाही पाहिजे, नाही रेजिस्टन्स तयार होणार. तर भविष्यात त्या किडीची आणि मी विशेष म्हणजे निंबुडी अर्कच असतो ना. निंबुडी कोणतंही औषध, त्याला एखादा 10,000 पीपीएमचा अनुसार जर माझ्याकडे निंबुडी उपलब्ध नसेल तर मी फटकन आणून ते पहिल्या फवारणीपासून तर शेवटच्या फवारणीपर्यंत मी निंबुडी अर्क वापरतो. टाकत राहायचं. हो. तुम्हाला सांगतो, व्हाईट फ्लाय, पांढरी माशी, मी डायफेन्थ्रिन यावर्षी बरेचदा त्या शेवटची फवारणी करतो. डायफेन्थ्रिन सर्वात स्वस्त फॉर्म्युला आहे माझा. तर मी बरेच 5-6 वर्ष मी अॅग्रोनला याच्यावर लिहित होतो. कापसाचं नियोजन सुद्धा लिहिलं मी याच्यावर. अॅग्रोनवरती लिहिले तुम्ही भरपूर? 5 वर्ष मी नियोजन लिहिलं कापसावर. बेस्ट. तर याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झाला. विशेष फायदा माझा लोकांना मातीचं शाश्वत सातत्य ठेवणं, उत्पादनात सातत्य ठेवण्यावर झाला. बरोबर आहे ना. जर वर्षी तुम्ही काही वर्ष तुम्ही 30 क्विंटल 20 क्विंटल काढताय आणि पुन्हा 2 क्विंटल आणि 4 क्विंटल येतात, त्याचा काय उपयोग आहे? 10 वर्ष जर तुम्ही 10 क्विंटल काढत गेला तर ती कुठंतरी फायद्याच आहे. तुम्हाला एक माहित आहे बाबा, फिक्स पैसा येणारा, शाश्वत आहे त्याची, आणि तुमची जमीन पण सेफ राहते त्यामध्ये. सोयाबीन जाता तसंच आहे. सोयाबीन सुरुवातीला 12-15 सहज व्हायचं. आता सोयाबीन 6-7च्या वर होत नाहीये. सोयाबीन अपवाद झाले तर झालं कुठंतरी. ऍव्हरेज मध्ये सोयाबीन 6-6, 5-6 क्विंटलच्या वर चालत नाही. पण हे सोयाबीन मागच्या 10-20 वर्ष आधी 10 ते 12 क्विंटल व्हायचं. मग आता तुम्ही हे सेंद्रिय कर्ब वाढवत जाताय. सेंद्रिय कर्ब नेमकं म्हणजे काय? की जसं आपण शेणखत कुजवतो तसं टाकतो, तसंच तुम्ही काडी कचरा जमिनीत टाकताय. उन्हाळ्यात टाकताय तर त्याच्यावर पाणी पाऊस पडत नाही तर कसं कुजतं मग? नाही, मग मी स्प्रिंकलरनं पाणी देतो. हो, असं आहे का? आता हरभऱ्याचं शेत बघा, माझ्याकडे हरभरा आहे. आता हरभरा काढल्यानंतर मी त्या शेताला काहीच करत नाही. आता मी जेव्हा शेवटी त्यात कापूस पेरणार, ती परत घेऊन जाणार त्याच्यात. म्हणजे त्याला मी वाईज करणारच नाही, त्याच्यात ट्रॅक्टर टाकणार नाही. जिथं गरज आहे तिथंच ट्रॅक्टर टाकायचा. बरोबर. मागच्या 2 वर्षात मी चिया टाकला होता. चियाचं शेत पूर्ण मी हार्वेस्टिंग काढलं, पूर्ण एवढा मोठा शेतात पूर्ण कचराच कचरा होता. रोटावेटरनं मी क्रश केला,
त्याला एक पाणी दिलं नाही, अवकाळी पाऊस आला, पाणी पण नाही दिलं, अवकाळी पाऊस आला, लवकरच आला यावर्षी ते कुजून गेलं. पेरणीच्या वेळेस ते पणच घेऊन होते त्याच्यात. ते सुद्धा एक साठी सारखं एक ते त्याचा प्रयोग करतो. म्हणजे जास्त वाईट खर्च, जेवढा खर्च कसा कमी करता येईल तुम्हाला शेतीत, तेवढं तुम्ही पाळलं पाहिजे असं मला वाटतंय. आता या जमिनीची तुम्ही 20-30 वर्ष झालं क्वालिटी वाढवताय, पण ह्या 3-4 वर्षात वातावरण चेंज होत चाललंय. हो. तर मग जमिनीची क्वालिटी वाढल्यानंतर एवढं खराब वातावरणात तुमची माती साथ देते का तुम्हाला? हो, याचा खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी, की ते माझा जेवढे कीड बाजूच्या शेतात, म्हणजे मी कीड नियंत्रण फार कमी करावं लागते मला. आणि विशेष म्हणजे माझा उत्पादनात यावर्षी सुद्धा मला एकरी 10 क्विंटल कापूस झाला, अशा निसर्गात सुद्धा. म्हणजे मेला पाऊस चालू झाला होता. हा. तर विदर्भात किती पाऊस पडला? पश्चिम महाराष्ट्रात तर खूप पडला आम्हाला. यंदा 800-900 मिलीमीटर पाऊस झाला आमच्या. 700 मिलीमीटरची सरासरी आमची. 200. पण साहेब पाऊस कसा पडतो आता? पाऊस असा नाही पडत ना, एखादा एकदम खंड पडतो, खूप एकदम पाऊस होऊन जातो. धो पडतोय आता. हा, ते चुकीचं आहे ना. पण कचरा जर असला ना तुमच्या शेतात, तर ते पाणी धरून ठेवते. पाणी खंड पडला तरी ते पाणी धरून ठेव, म्हणजे कचऱ्यानं वाहून जात नाही जास्त माती. आणि जर जास्त जमिनीची धूप पण होत नाही, पाणी धरण क्षमता वाढली. आणि गांडुळाची संख्या खूप वाढली माझ्या शेतात. हो, त्यामुळे तुम्हाला एवढ्या पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला उत्पन्न कमी नाही आलं. नाही, विशेष आनंद आहे मला यावर्षी. मला आमच्या परिसरात पण लोक शेतकरी आता विचार करायला लागले. मला खूप आनंद वाटतो की माझी माती मला शेवट माझा चांगला करणार आहे. बरोबर. आता आमच्या इकडे पण असं झालं की म्हणजे मागच्या 5-10 वर्षांमध्ये काय व्हायचं की उसाचा डोक्यात माणसांच्या हे होतं की उसाचा पाला ठेवला की त्यात उंदीर होणार किंवा काहीतरी अडचणी येणार किंवा वाळवी लागू शकते, म्हणून उसाचा पाला जाळून टाकायचे. बरेच लोक अजून पण जाळतात, बरेच लोक की कचरा स्वच्छ करण्यासाठी. पण आता जाळायचे कमी आलेत. आणि जवळपास 4-5 वर्षांमध्ये खूप सारे लोक जे आहेत ते ट्रॅश श्रेडर नसते का, त्यानं बारीक करतात, कुट्टी करतात. कुट्टी मशीन, ते मल्चर मशीन पण एक येतं, त्यानं बारीक केल्यानंतर पूर्ण शेतामध्ये अशी लेअर राहते. आणि नंतर मग पाणी दिल्यानंतर ते उन्हाळ्यात जरी पाणी कमी आला, आम्हाला एखाद्या दिवस कॅनलचं पाणी आम्ही जगतोय आणि कॅनलचं पाणी जर नाही आलं तरी तग धरतं ते. म्हणजे आम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागला डोळ्यानं. मग ते आता हळूहळू करायला लागले सगळे. नाही, जवळपास सर्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. तुमच्या भागात असं काय तुमचं बघून केलं का? हो, खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला आता. यवतमाळ जिल्ह्यात तर खूप, पांढरकवडा तालुक्यात जास्त गावाच्या गाव करतायत हे प्रयोग आता. बरं. मला आनंद वाटतो की त्यांचे फोन येतात की तुमचं आम्ही फॉलो करतो म्हणून. आणि मग सॉइल टेस्टिंग तुम्ही दरवर्षी करता का 2-3 वर्षात? नाही, 2-3 वर्षात काही गरज पडत नाही ना, माहितच असते आपल्याला काय आहे आपल्या शेतात. तुम्ही म्हणला की फिलिपिन्सला गेलो होतं, तर या माती संवर्धनाच्या रिलेटेडच तुम्ही फिलिपिन्सला गेला होता का शेती बघण्यासाठी गेला होता? नाही, तिथं एक क्रॉपलाईफ नावाची इंडियाची एक संस्था आहे, त्यांनी टेक्नॉलॉजीवर कसं काम चालते जगामध्ये, त्याच्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला होता. तिथं मी माझे विचार मांडले. मी हेच विचार मांडले की हायटेक सुद्धा आपण वापर करून आपण माती सस्टेबल ठेवू शकतो, हा विषय मी मांडला. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून पण शाश्वत शेती करू शकतो. हो, ही सर्वात मोठी कल्पना आहे, फार मोठी कल्पना आहे. याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. माझ्या काही तुम्ही गुगलमध्ये गेलं तर माझ्या स्टोऱ्या, त्याच्या स्टोऱ्या जगातल्या खूप भाषांना अनुवादित सुद्धा झालेल्या आहेत. मी जे म्हणजे प्रगत तंत्रज्ञान घेऊन माती आपण शाश्वत ठेवू शकतो. कारण की 13-14 मध्ये बीटीमुळे जमिनी नापीक होतात, त्याचं एक खूप मोठी चर्चा, खूप मीडियात खूप चर्चा जायची. त्याची शासन सराव सुद्धा चर्चा झाली होती की बाबा याच्यामुळे आक्षेप घेत होते त्याच्यावर. पण मी त्याला हे केलं होतं की विरोध केला होता. कारण ते नाही आहे. कारण की तुमचं उत्पादन वाढलं त्याप्रमाणे तुम्ही परतफेड नाही केली गेली. मी उदाहरणासहित ते त्यांना दाखवून दिलं होतं. जमिनीची क्वालिटी, गुणवत्ता खराब झाली, जमिनीचे उत्पादन वाढलं ना, अतिसंतती झाली की स्त्रीचं आरोग्य खराब होईलच ना. बरोबर. तसंच ते मातीचं आहे की मग उत्पादन वाढलं त्याप्रमाणे तुम्ही तिला परतफेड नाही केली. बरोबर. तर मग तो दोष तंत्रज्ञानाचा नाही आहे, तुमच्या हव्यासाचा दोष आहे तो. बरोबर. कारण की रिफ्युजी आम्ही लावली नाही. आम्ही 15 मे पर्यंत आमच्या शेतात कापसाचं पीक उभं राहू लागलो. रिफ्युजी काय असतं ते सांगा ना. रिफ्युजी एक म्हणजे नॉन जीएमचं बियाणं असतं. म्हणजे त्याच्यात चव बाजूनं लावायचं ठरलेलं असतं. कॉटनच्या ते नियम आहे तो, त्याच्यात एक पाऊच यायचं 50-40 ग्रामचं, तुम्ही लावा त्या बाजूनं. म्हणजे जे नैसर्गिक किड आहे ते त्याच्यावर तिचं जीवनचक्र त्याच्यावर चालू राहील. म्हणजे प्रतिकार शक्ती या किडीची, म्हणजे जे आतमध्ये बियाणं म्हणजे आपण लावलेलं आहे, सापळा ट्रॅप सारखं. बस. तर ते जीवनचक्र चाललं पाहिजे. म्हणजे त्या किड येणार, त्याला खाणारे सुद्धा राहणार. रिफ्युजी लावायचं ते लावत नव्हते का लोक? नाही, लावत नव्हते. चूक शेतकरी सुद्धा आहे त्याच्यात. बरोबर. आता सर्व अधिकारी सुद्धा सांगायचे, विद्यापीठ सांगायचं रिफ्युजी लावा, बियाणं कंपन्या सुद्धा सांगायच्या. पण आमचा हव्यास हे कबूल केलं पाहिजे. आपली चूक आपण कबूल केली पाहिजे. जे सत्य आहे ते सत्य आहे.
पण आता काय केलं शासनानं, त्यात हम्म. 5% बियाणं आता तिकडूनच म्हणजे बियाणं भेसळ येऊन जाते. ते लक्षात येत नाही कोणतं झाड. ते नंतर लक्षात येते की जेव्हा आपण पीक उभं होते ते लक्षात येते की त्याच्यावर हिरवी बोंडळी जे आजही दिसतात त्या नॉन बीटीवर. बरोबर बरोबर. म्हणजे नॉन बीटी म्हणजे हिरवी बोंडळीचे पतंग सुद्धा आज निसर्गात आहेत. म्हणजे कदाचित जर त्या हिरवी बोंडळीला जर जीएम बियाणं जर हे झालं तर कदाचित कापसासाठी एक मोठं संकट राहू शकते. शाश्वत शेती करायची म्हटलं की लोक म्हणतात की नैसर्गिक शेती करायला पाहिजे किंवा ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे किंवा रेसिड्यू फ्री शेती करायला पाहिजे. असे शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, नावं वेगवेगळे आहेत. तर मार्केटमध्ये कोणी नवीन येते तर त्याला कन्फ्युजन आहे की मी सुरुवात कुठनं करू. काही लोक ऑर्गॅनिक मध्ये घुसतात तर त्यांना ते उत्पन्न निघत नाही किंवा ते कळतच नाही नेमकं काय. आता नैसर्गिक शेती करायचं तर निसर्ग जेवढा बिघडलाय असं लोकांना, तर कसा बॅलन्स कुठं साधायला पाहिजे नेमका. कदाचित माझ्या विचाराच्या मर्यादा येतील. तुम्हाला सांगतो, हरित क्रांतीच्या आधी आपलं सर्व होतच ना, आपल्याकडे सर्व आहे. पारंपरिक बियाणं होते. मी तुम्हाला मग काय सांगितलं, खूप शेणखत उपलब्ध होतं, पाऊसमान चांगलं होतं, जमिनी पोत धरून असं राखून होत्या, सारंच काही उपलब्ध होतं ना. मग भाकर का भेटत नव्हती, मग ते उत्पादन का होत नव्हतं. मग माझं असं मत आहे की नैसर्गिक प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागेवर ठीक आहे. लोकांचा समन्वय साधता आला पाहिजे. तुमचं म्हणणं काय की बॅलन्स करायला पाहिजे, कुठं बॅलन्स करायला पाहिजे. वाईट कोणतंच नाही, चांगलं सर्वच चांगलं आहे, सर्वच वाईट आहे. मग अतिरेक कोणताच नको असं मला वाटते. आता आपल्या 25 लाख एकरावर नैसर्गिक शेती आपल्याकडे धोरण चालू आहे. मला वाटतं काही हरकत नाही. जीएम बियाणं त्याच्यात आपण वापरलं तर काही हरकत नाही. त्याच्यात सुद्धा पारंपरिक बियाण्यासोबत याचा सुद्धा आपण अनुभव घ्यायला पाहिजे. याच्या सुद्धा प्रात्यक्षिक केले पाहिजे. जीएम बियाणं म्हणजे काय ते पण सांगा ना. जीएम म्हणजे बीटी बियाणं. म्हणजे त्याच्यात ते जे कीड पाहिजे ना. कारण की मी एवढं जीव तोडून का सांगतो की मी हिरवी बोंडळीचे दुष्परिणाम बघितलेले आहेत. ठिपक्याची बोंडळी, हिरवी बोंडळी. बरोबर. आता एक फक्त गुलाबी बोंडळीचं तर सारं म्हणजे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घट होते. वळ्या जर त्या शेतावर आल्या कदाचित कापसाचं पीक घेणं शक्य होणार. मग हे जीएम बियाणं आल्यामुळे कापसाला अडचणी कमी झाल्या, खूप कमी झाल्या. बीटी म्हणजे ते बॅसिलस thuringiensis त्यात ऍड असतं ना. बरोबर. ते ऍड आहे ते, त्यामुळे त्याला काय होत नाही. त्याला होत नाही. मी तर असं म्हणतो, याच्या पुढे जाऊन असं म्हणतो की तुम्ही ते जे आपलं तंत्रज्ञान पुन्हा अपडेट करा. बरोबर. आम्हाला त्याच्यात पुढचे तंत्रज्ञान आम्हाला द्या, म्हणजे आपल्या नैसर्गिक शेतीत सुद्धा आपण त्याचा वापर करता आला. काही लोक मध्ये विरोध पण करत होते ना बीटी बियाण्याला. हो, पण आता कसं तुम्हाला सांगतो, यात कुठं चूक होती. आम्ही बीटी याच्यात मी 8 ते 12 फवारण्या काढायचो. हाय म्हणजे फारेनसाईड ग्रुप मारायचो, सर्व लाल रेड झोनवाले औषधं वापरायचो बळी मारण्यासाठी. त्याच्यामुळे बीटीमुळे आमचे 4 फवारणीवर काम झालं. 12च्या जागेवर 4च फवारणी. आमचं पीक यायला लागलं. मग निसर्गाला कोणतं फायद्यात राहिलं. जीएम मध्ये काही जर अवगुण असतील त्याच्यावर संशोधन करा ना. अच्छा, चुकीचं काय असेल तर संशोधन करायला पाहिजे जीएम मध्ये. त्याच्यात काही सुधारणा करता येईल ते बघा. 17 पासून खरी सुरुवात झाली, 17 पासून गुलाबी बोंडळीची, 2017 पासून. तेव्हापासून सर्वात जास्त त्रासदायक कापसासाठी म्हणजे धाकधूक जी असते ना, अटॅक येतो का, पतंग येतात का, तर गुलाबी बोंडळीचे. बाकी कीड कंट्रोल नियंत्रण करता येईल, पण हे थोडी घातक असते. पण आता ती मागच्या 2-3 वर्षापासून मला चांगलं नियंत्रण त्याच्यावर करता आलं. तर हे जर तिन्ही जर अडी जर कायम राहिली तर मी तो कापूस पीक घेणं शक्य होणारच नाही. आणि पिकांमध्ये लोक म्हणतात की फेरपालट करण्याचं फार गरजेचं आहे. तुम्ही तर म्हणताय 30 वर्ष झाले मी नुसता कापूसच घेतोय. मग फेरपालट घेणं चांगलं म्हणायचं का कसं? फेरपालट चांगलं. मी अपवाद एक शेत ठेवलं, फक्त 1.5 एकराचं. एकच ठेवलं होतं मी. ते आपण नाही, त्याच्यासाठी मी ठेवलं की आपण जर सेंद्रिय पदार्थाची परतफेड केल्या गेली तर काय होऊ शकते. उदाहरण म्हणून मी ते ठेवलं. रिझल्ट चांगले आले. की तुम्ही त्या प्रमाणात परतफेड करा. आता मी शेणखत सुद्धा त्यामध्ये बंद नाही टाकत. फक्त जेवढे शेतात पीक अवशेष निघतात तेवढेच मी त्याच्यात वापर करतो. तरी सुद्धा ते कायम आहे, सातत्य उत्पादनात कायम आहे. तर माझा असं एक तुम्हाला हे सांगावं आनंद वाटतो की हे जर तुम्ही पद्धती तुमच्या ऊसात सुद्धा जर तुम्ही जेवढे पाचड निघते, जेवढे धसकडं निघतात, हे शेतात जर कायम ठेवले तर मला वाटतं याच्यात चांगलं तुम्हाला अनुभव येतील त्याचे. बरोबर आहे, ही गोष्ट तुम्ही बरोबर सांगताय. खरं तर मला तुमच्या आता शेतात येऊ वाटते. स्वागत आहे तुमचं. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही कापूस म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कापूस सोडून दुसरे ऑप्शन का तिकडं होत नाहीत? आहेत ना, माझ्याकडे सर्वच पिकं आहेत. माझ्याकडे सोयाबीन आहे, तूर आहे, केळी सुद्धा आहे, पिकं सर्वच आहेत. पण सर्वात आमचं जे मुख्य पीक आहे कापूस आहे. बर. कारण की आमच्या भागातली नैसर्गिक परिस्थिती, आमची माती, आमची मानसिकता कापसाला अनुकूल आहे. अच्छा. आता बघा, इंग्रज सुद्धा त्या काळात त्यांनी जुन्या लाईन टाकल्या आहेत. अचलपूर ते यवतमाळ, खामगावला लाईन टाकलेली आहे. ते कशासाठी?
कापूस गोळा करा. आता वसुगुल्म ऋषीने सुद्धा कोणत्या तरी शतकात पहिल्या कापसाचा शोध आमच्या कळंबला लागला यवतमाळ जिल्ह्यात. म्हणजे आम्ही कापसाची उद्गार आहोत. म्हणजे कापूस आमच्या रक्तात आहे, आमच्या कणाकणात आहे. असं आहे. म्हणजे मेन पीक तुम्ही त्याला आहे म्हणताय. गेलेले शेतकरी पुन्हा सोयाबीन शेतकरी पुन्हा कापसावर येत आहेत. मला नाही वाटत कापूस आमच्याकडे आम्हाला घट्ट पिकलेले म्हणजे चिकटलेले पीक आहे ते. मग कसं आर्थिक गणित कसं आहे कापसाचं? आता एकरा किती पैसे खर्च होतो, किती राहतात शिल्लक? नाही, आता खर्च खूप वाढलाय कापसात. लेबरचा खर्च फार मोठा झाला. याच्यात यांत्रिकीकरणाची गरज आहे, नवीन संशोधनाची गरज आहे. आता खर्च कसा करतो, आम्हाला एका एकराला कमी ते 6,000 ते 7,000 रुपये 8,000 पर्यंत निंदाचा खर्च येतो. ते जर एसटीबीटी जर आलं समजा, ते तंत्रज्ञान आम्हाला दिलं तर ते फार 1,000 रुपयात आमचं काम होते. म्हणजे किती पैसे वाचतात. व्यसनीसाठी यांत्रिकरण जर आता ब्राझीलमध्ये सर्व पुढे लेबर कोण आहे तिथं व्यसनीसाठी, सर्व यांत्रिकरणाला. आता आमच्याकडे प्रात्यक्षिक सुरू आहेत, पण त्या प्रमाणात ते अजून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य नाही, कारण की आपल्याकडे क्षेत्रफळ लहान येते, आपल्या शेतात लहान येतात. ते मोठ्या प्रमाणावर ते खूप पट्टे लागतात त्याला शेताचे, ते आपल्याकडे नाही आहेत. तर असे काही छोटे यंत्र, नवीन तंत्रज्ञान, छोट्या छोट्या गोष्टी आपण उपलब्ध जर करून दिल्या, तयार व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे. तयार व्हायला पाहिजे. ते जर कापसाचं अर्थकारण चांगलं मजबूत होऊ शकते. आता तरी काय आहे, म्हणजे क्विंटलला काय रेट आहे ह्या वर्षीचा? आता सध्या 7,900-800 आमचा कापूस गेला भारत सरकार CCI-ला. तर त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर होतो. पण आमच्याकडे आता कापसाला दुसरे ऑप्शन सुद्धा नाही ना आमच्याकडे. सोयाबीन आहे, सोयाबीनला सुद्धा भाव नाही आहेत, सोयाबीनचं उत्पन्न सुद्धा कमी झालं. आता असा पर्याय आमच्याकडे कापसाशिवाय नाहीच आहे आम्हाला कोणता. आमच्याकडे ऊसासाठी दुसरं कारखाने नाही आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. सिस्टीम नाही कारखाने, जर पाणी पण पुरणार नाही ऊसासाठी, बाजार नाही आहेत. आता पण कापूस असं पीक आहे की एक जीवन चालवण्यासाठी एकरी 30-40 हजार रुपये तर राहतात का शिल्लक कापसामध्ये? नाही, निसर्ग कसा अवलंबून त्याच्यावर अवलंबून असतो. तरी अंदाजे मी म्हणतोय बघितलं तर निसर्ग अनुकूल असेल ना तर सहज भेटून जातात. 40-50 हजार राहतात. नाही, 25-30 हजारामध्ये सर्वसाधारण, कारण की रेनफील्डचा आपण विचार केला पाहिजे. एकंदरीत इरिगेशनच्या शेतकऱ्याचा नाही केला पाहिजे आपण. तर एकंदरीत 5-6 क्विंटल जर झाला, 7-8 क्विंटल पर्यंत, तर त्याचा खर्च कसा करते शेतकरी त्याच्यावर अवलंबून असतं. पण एक शेतकरी सुद्धा शिकलं पाहिजे आपण नेमके फवारणी काय केलं पाहिजे, गरज किती आहे, रासायनिक खताची गरज आहे का, नत्राचा विनाकारण वापर नाही केला पाहिजे, ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. म्हणजे कापसाच्या शेतीत असं झालंय की खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे, आणि रेट कसा आहे? मग रेट ठीक आहे का? रेट नाही ना, रेट कमी पडतात. रेट 10,000 कमीत कमी पाहिजे. समजा 10 क्विंटल निघाला तर 1 लाख रुपये होतील. मग खर्च 50-60 हजार तर राहतील. तर कमी उरले पाहिजे पैसे तसे फार कमी उरत आहेत माझ्या हिशोबाने. एवढी मेहनत आहे कापसाला मेहनत खूप, सातत्य खूप ठेवावं लागतं, लक्ष खूप ठेवावं लागतात, फवारण्या खूप कराव्या लागतात. आता तर खूप त्रासदायक होतात. निसर्ग आहे ना, हे म्हणजे बेभरोशाचा निसर्ग. पाऊस येतोय, धाड पडतोय, 100 mm. बरं, आता पहिल्यासारखे कीड सुद्धा प्रतिसाद देत नाही अशा तशा औषधाला. तुम्हाला सांगतो, फुलकिडे आहेत ना, थ्रिप्स, एवढे जहाल झाले ते आता, एवढे कंट्रोल करायला भारी जातात. थ्रिप्स लय अवघड काम करतात. अवघड झालं. उलट सहज एक मरणारी कीड. मावा सुद्धा लवकर कंट्रोल नाही होत. मावा तर भरलेलाच असतोय, काळा मावा, पांढरा, म्हणजे वेगवेगळे त्याचे हे येतात बोंडावरती. प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे रिसर्च होतोय का नाही भारतात? हो, रिसर्च चालू आहे ना, पण आता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ग्राउंड लेवलवर. समजा पुढची पिढी येते, त्यांना जर दिसलं की एकरामध्ये जवळपास 5-6 महिन्यामध्ये 40-50 हजार राहतात, 5-6 महिने, आणि तेच जर जॉब करायला मी जातो तिकडे महिना 20,000 राहतील, का करतील शेती मग ते? बरोबर आहे. ते निराशाजनकच वाटेल ना. मग खरी गोष्ट आहे, शेतीकडे नाहीच वळणार ते. नाही, पण एक दुर्दैव आहे की नवीन पिढीनं शेतीकडे पाहता दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे. समाजानं, मी मगाशी सांगतो तुम्हाला, सर्व समाज घटक याला कारणीभूत आहेत. तरी आता नवीन, आता ते पहिल्या, आता शालेय शिक्षण सुद्धा करा म्हणतात शेतीविषयक, सुरुवातपासून करायला पाहिजे. आदर्श होईल, थोडंसं एक आपुलकी तयार झाली पाहिजे, ओढ तयार झाली पाहिजे. माती शेती तशी होत नसते. तुमचं त्याच्यात व्यावसायिक शेती तर ठीक आहे, पण ते ओढ सुद्धा असली पाहिजे त्या मातीबद्दल, तुमची आपुलकी असली पाहिजे, त्यात तुमचं मन, तिथं आनंद वाटला पाहिजे तुम्हाला. बरोबर. उत्साह असला पाहिजे तिथं शेतात जाताना. बरोबर. व्यवसाय जागेवर असतो, पण आनंद तर असला पाहिजे तिथं. जर तुम्ही मन लावून काम कराल, तुमचं जिज्ञासा जागृत असली पाहिजे तिथे शेतात गेल्यावर. गेले 10-12 वर्ष झालं मी पण शेती करतोय बरं का. म्हणजे मी द्राक्षाची शेती करतोय, टोमॅटोची करतोय, ढोबळी मिरचीच करतोय, लांबडी मिरचीची करतोय, काकडीची करतोय, ऊसाची करतोय. मी माझ्या शेतामध्ये एक डोक्यात आलं की मोनोकल्चर नाही करायचं. म्हणजे एक क्रॉप मला जरा करणं कठीण वाटायला लागलं, कारण म्हणलं हे क्रॉप करून ह्यात पैसे मिळतील, थोडे ह्यात मिळतील, थोडे ह्यात मिळतील. कशात सगळ्यात गेले तर आमच्याकडे ऊसाची एक सिस्टीम तयार झालेली आहे, तर ऊसातनं तर 2 पैसे बॅलन्स होईल, म्हणजे ह्यात गेलं तर ह्यात मिळेल, अशा पद्धतीने मी डेव्हलप केलं. आणि आता मी पण स्वतः म्हणजे एक शाश्वत शेती कशा पद्धतीने होऊ शकते
याच्याकडं वळलोय थोडं थोडं. तर मी एक गोष्ट तुम्हाला विचारतो, खरं खरं सांगा की मी एक फार शेतकरी आहे, मला तुम्ही सांगा की आजच्या घडीला शाश्वत शेती होऊ शकते का? हो, होऊ शकते. उत्पादनात सातत्य तुम्ही ठेवू शकता. हम्म. तुमचं ऊसासारखं पीक आहे, तुम्ही 2 पट्टे पाडा. एका दरवर्षी 2 शेताचे 2 भाग करा. ऊस तुम्हाला एक चांगलं शासनाचं सुद्धा एक ऊसाचं चांगलं वजन आहे. तुम्हाला ते दरवर्षी तुम्हाला भाव वाढून मिळतात. त्याच्यात आता AI सारखं तंत्रज्ञान आलं. आता AI चे खूप मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले. माती कशी आहे, काय तुम्हाला सर्व कळणार. फक्त तुम्ही त्याच्यात असं करा, तुम्ही फेरपालट करा आणि दुसऱ्या पिकाला म्हणजे तुम्हाला जर 100 क्विंटल ऊस होत असेल, तुमच्या उत्पादन शाश्वत राहत असेल, सातत्य राहत असेल, तर मला वाटतं तुम्हाला ते शेती होऊ शकते. दुसऱ्या पिकात खूप आव्हान आहेत, पण तुम्हाला एक ऊसाचा एक हमी भाव मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे एवढा भावाच्या खाली आम्हाला भाव मिळणार आहे, दरवर्षी 5-10% वाढून मिळणार. तुम्हाला आदर्श पीक तुमच्याकडे सध्या उपलब्ध म्हणजे आहे. शाश्वत शेतीसाठी म्हणजे सगळ्या पिकात होऊ शकते का? म्हणजे हळूहळू जर केलं तर, समजा टोमॅटो आहे, मिरची आहे, द्राक्ष आहे, ह्यामध्ये शाश्वत शेतीकडे हो. आपण जाऊ शकतो, सस्टेनेबल फार्मिंग कडे. बाजारात विचार न करता, बाजारात कधी यावर्षी 100 रुपये कॅरेट, पुढच्या वर्षी 2000 रुपये कॅरेट राहू शकते. ते तर आहेच. म्हणून ते तुम्ही त्याच्यात सातत्य जर कायम ठेवलं, तुम्हाला कधी मागच्या 2 वर्षात सुद्धा तुम्हाला त्याच्यात भर निघून जाईल. त्याच्यात तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यात तुम्हाला इकडे विशेष तुमचा परिसर असा आहे, तुमच्याकडे मार्केट उपलब्ध आहे, तुमचं एक तर ढाचा तयार झालेला आहे. हा, चांगली आहे, सांगलीकडे थोडा ढाचा तयार झालेला. तसं आमच्याकडे नाही आहे अजून. तुम्हाला काय वाटतंय की हे चित्र मराठवाडा, विदर्भामध्ये कापूस असेल किंवा जी उदासीनता आहे, जे आपलं डिस्कशन चालू आहे, हे चित्र बदलण्यासाठी सरकारने यात काय करायला पाहिजे का? आता शासनानं तर याच्यात मी तर म्हणतो की FDI सारखं एखादं फार मोठी बाहेरची इन्व्हेस्टमेंट आमच्या भागात आणली पाहिजे. म्हणजे कापसाच्या बोंडापासून तर कपडाच बाहेर आला पाहिजे तिथून, आमचा रॉ कॉटन आहे. ओके. मग असं काही केलं, आमच्या स्थानिक लोकांना काम मिळेल, तिथं आमचे पोरं तिथं कामाला लागतील, आमच्या कापसाला भाव मिळेल. पण दुर्दैव असं आहे की कापसाला आता असं माहीत पडलं की कापसाला सुद्धा कापसाच्या धाग्यासाठी काही रॉ मटेरियल म्हणजे वेस्टेज वस्तू सुद्धा धागा तयार व्हायला लागलाय. असं वाटतं कापसाला भविष्यात काही भविष्य राहील की नाही माहित नाही. एवढं पण आहे रिस्क. हा, त्यात काही आता म्हणजे वेस्टेज पासून धागा बनायला लागला आता. तर आम्हाला सुद्धा काहीतरी नवीन पर्याय शोधावा लागेल, काहीतरी याच्यात काही करता येईल का आमच्यासाठी, आमच्या भागात काही. आता विशेष म्हणजे आमच्याकडे आता नदीजोड प्रकल्पाची फार मोठी शासनाची योजना आहे. ती जर पूर्ण कार्यान्वित झाली, कदाचित आम्ही तुम्हाला त्या सुद्धा पुढे जाऊ शकतो. कारण की आमच्या मातीमध्ये खूप काही अजून शिल्लक आहे. माती चांगलीच आहे. तर आमचा कायापालट होऊ शकते. आमचे ते वराळ सोन्याचे कराळ म्हणतात ना, तर कदाचित आम्ही पुन्हा सोन्याचे दिवस आम्हाला येऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला, नदीजोड प्रकल्प होऊ शकतील का? होऊ शकते, कारण की शासनाचे जे काही आता धोरणं चालू आहेत, आमचे सर्वे, त्यांचे कामं जे दिसतात ग्रामीण म्हणजे स्थानिक पातळीवर, कदाचित आशा ठेवायला काही हरकत नाही. कुठल्या नद्या कुठं जोडायचं? ते वैनगंगेचं पाणी आमच्या बुलढाण्यापर्यंत येणार, भंडाऱ्यापासून. फार मोठा प्रकल्प आहे. तर ते आमचं म्हणजे जवळपास विदर्भातलं क्षेत्र त्याच्या खाली येऊन जाईल. चांगली गोष्ट. असं काहीतरी व्हायला पाहिजे. असं व्हायला पाहिजे. तुमच्याकडे बघा 60 पासून कॅनॉल खूप मोठ्या प्रमाणावर आले. ती परिस्थिती कदाचित आमच्याकडे येऊ शकते. बरोबर. 15 वर्ष झालं आमच्यातच कॅनॉलचं पाणी येतं. तेव्हापासून आमच्यात काहीच नव्हतं, असं माळ वसाड होतं सगळं. म्हणजे माणसं फक्त सोयाबीन करायचे आणि नंतर किरकोळ गोष्टी करायचे. मी स्वतः माझ्या आजोबांसोबत बैलगाडीत बसून जायचो तेव्हा 2002ला 2001ला काहीच नव्हतं. दुष्काळी भाग आमचा. 2005 मध्ये तर एवढा दुष्काळ पडला होता की आमच्या इथं ते मनरेगातनं तलावे खोदले होते त्या टाइमला. मग त्या तलावात खोदताना सुद्धा आम्ही जायचो, शनिवार रविवार बसायचो तिथं, भात भाजी भाकरी खात. मग ते आम्ही बघितलं आणि जसं पाणी आलं तसं ते मोठा बदल पण बघितला. 12-13 वर्ष एवढा मोठा बदल बघितला की गावाच्या शेजारीच 4-5 कारखाने आहेत 20 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आणि त्यामुळे एवढा बदललाय की घरोघरी पैसा झालाय, मोठे बंगले बांधले लोकांनी, प्रत्येक दारात बैलगाडीच्या जागेवर गाडीनं जागा घेतली. हे स्वप्न आम्ही का नाही बघायचं? कदाचित नदी प्रकल्पामुळे होऊ शकते ना. होऊ शकते. चांगली, बरोबर तुम्ही बोलला. एक शेवटचा प्रश्न माझा हा आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला चांगली माती द्यायची आहे. चांगली माती दिली तर ते उत्पन्न घेतील. बरोबर. तर काय आतापासूनच काय मार्गाला लागलं पाहिजे, काय कामाला लागलं पाहिजे की त्यांना चांगली माती भेटेल आणि ते कायम पुढे सरकत राहील? माझं असं म्हणणं आहे की जमिनीचा पोत पण उत्पादन सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमचा पोत कसा आहे ते पाहून तुम्ही उत्पादन घेतलं, त्याला त्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थाची परतफेड केल्या गेली. आता जीवाणू वगैरे खूप भेटतात, ते पण टाकले आपण. त्याला पर्याय सुद्धा आलेला आहे आता. बरोबर.
आता बऱ्याच कंपन्या बायो याच्यात आल्या, बॅक्टेरिया देतात जमिनीत सोडण्यासाठी. ते सुद्धा थोडी जरी काळजी केली ना आपण, तर जमीन सातत्य फार मोठा विषय नाही बरं का. थोडंसं जरी लक्ष दिलं, थोडीशी तर त्याच्याबद्दल मातीबद्दल आत्मीयता तुम्ही जर कायम ठेवली, शेतात गेल्याबरोबर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी जरी आपुलकी असली ना, तर तुमचे नक्कीच तुमचं शेती कायम राहू शकते. तुम्हाला त्या प्रमाणात थोड्याफार प्रमाणात परतफेड केली गेली पाहिजे. रासायनिक खताचा अत्याचार आपण थांबवला पाहिजे. अतिरेक नको त्या प्रमाणात तुम्ही टाकलंच पाहिजे. तुमची जेवढी गरज आहे तेवढंच टाकल्या गेलं पाहिजे. बरोबर. नत्राचा लोक विनाकारण वापर केला जातो आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात हिरवळीसाठी. हा, तर ते ईर्ष्या आपण टाळली पाहिजे बाजूच्या शेतकऱ्याची. ते थोडं लक्षात घेतलं पाहिजे. फवारणीचं सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे. विनाकारण फवारण्याची गरज नसताना आपण नाही केली पाहिजे. आणि फार महागडं औषधी म्हणजे काही सर्व काही असं काही नसते. जे गरज आहे, मी सांगतो, एक साधी पॅरासिटामॉल तुमचं अंग गरम झालं, एक गोळी घेतली तर ठीक आहे, तुम्ही 2 घेतल्या जास्त अंग थंड पडेल ना तुमचं. तसंच त्या शरीराचं आहे, तुमचं शरीर तसंच मानवी शरीर आहे, तसं त्या मातीचं शरीर आहे. बरोबर. ते पण तिचा ऱ्हास होईल ना, त्यातले जीवाणू मरतील, त्याचे गांडूळ मरतील. म्हणून कोणती गोष्ट अतिचा हव्यास टाळला पाहिजे. बरोबर. एका मर्यादेत. तर आपलं कसं आहे, आपण सध्या शेतीच्या थोड्याशा वेगळ्या वातावरण जात आहे. कोणतीही गोष्ट जास्त त्याचा ह्रास होतो, त्याचं भविष्य असतेच. आता जेवढं जाईल तेवढं एक दिवस शेतीचे पुन्हा येणार. मला आशावाद आहे असा की शेतीचंच भविष्य राहील. पुन्हा लोक शेतीकडे एक सुवर्ण नगरी म्हणजे एक चांगले बाब म्हणून बघतील. हे लवकरात लवकर व्हावं आणि आपल्या डोळ्यासमोर व्हावं अशी माझी इच्छा आहे. आता आपण हे फक्त अपेक्षा करू शकतो, याच्यापेक्षा काय करू शकतो. हा, पण होऊ शकते असं काही नाही शेतीची. कारण की हे जर आपण असं आता बघा, त्या 3-4 वर्षात मागच्या खूप काही अवेअरनेस आला मातीचं वाचवण्यावर. शासन दरबारी सुद्धा याचा विचार व्हायला लागला आणि ग्रामीण भागात सुद्धा मातीवर लक्ष द्यायला लागले लोक. माती वाचवा म्हणून मीडियात सुद्धा याचे विषय व्हायला लागले. NGO सुद्धा याच्यावर काम करून राहिले. कदाचित हे आज जरी कमी प्रमाणात दिसत आहेत, कदाचित मोठ्या भविष्याची नांदी असू शकते माती वाचवण्याची. बरोबर. तुम्ही पण त्यातला एक मोठा हिस्सा आहात. खूप वर्ष झालं काम करताय आणि 30-35 वर्षाचं तुमचं हे काम जे आहे खूप मोठं काम आहे. खूप खूप आभारी आहे. तुम्ही एवढ्या लांबून प्रवास करून पुण्यामध्ये आला आमच्यासाठी, अकोलावरून सरळ, आणि खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली. तुमचे अनुभव जे आहेत शेतातील, कापूस मधले असतील किंवा सोयाबीन मधले असतील किंवा ते जमिनीमध्ये तुम्ही जे गाडून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवलेला आहे आणि तुम्ही एक बॅलन्स शेती करत आहात, कंटिन्युअसली एकसारखं उत्पन्न घेत आहात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि मी नक्की तुमच्या शेतावर येईन लवकरच. तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा मातीवरचा एपिसोड हा मातीसाठीच होता आणि माती वाचवणे हे फार महत्वाचं आहे. मातीचं संवर्धन करणं हे फार गरजेचं आहे, कारण आपण जर मातीची काळजी नाही घेतली तर भविष्यामध्ये फार अडचण होऊ शकते. कारण मातीची काळजी घेतली तर ती माती आपल्याला काहीतरी देऊ शकते, हे लक्षात ठेवा. आणि हा एपिसोड सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये.